नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र नर्सिंग ऑफिसर्स या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे। आज आम्ही तिसरा क्वेश्चन पेपर बघणार आहे, म्हणजे पहिल्या दिवसाचा तिसरा। ओके, कुठले पेपर बघत आहे आम्ही? डीएमए 2023 चे। ओके, चला आज हा तिसरा व्हिडिओ आहे। मला वाटते तुम्ही हा लास्ट केलेले दोन्ही व्हिडिओ बघून आलेला आहेत। जसं तुम्हाला यूट्यूब बद्दल फायदा भेटला असेल, म्हणजे हा व्हिडिओ दोन्ही फायदेशीर असेल तर तुमच्या नर्सिंग सर्कल मध्ये किंवा तुमचा मित्र मैत्रिणींना वगैरे पाठवा आणि फॉलो करायला सांगा। आपला व्हिडिओ असंच येत राहणार आहे। चला क्वेश्चन बघूया। अजून एकदा रिमाइंडर करून देतो, जसं मी लास्ट व्हिडिओ मध्ये सांगत आलो तसं आपल्याला परत नंबरिंग करून घ्यायचं आहे। ओके, आपला सेल्फ इव्हॅल्युएशन साठी। ओके, चला पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा। विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट कॉमन टाइप ऑफ लंग कॅन्सर। याच्यामधलं मोस्ट कॉमन लंग कॅन्सर कुठला आहे असं विचारलेलं आहे। ओके, पहिला काय आहे? नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर म्हणजे NSCLC। ओके, दुसरा आहे एडिनोकार्सिनोमा, तिसरा आहे स्मॉल सेल लंग कॅन्सर SCLC। ओके, शेवटचा आहे स्क्वॅमस सेल कार्सिनोमा। म्हणजे मोस्ट कॉमन लंग कॅन्सर कुठला आहे आपल्याला हे चारही ऑप्शन मधनं काढून सांगायचं आहे। ओके, चला पहिला क्वेश्चन काय म्हणते बघा। नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर। ओके, काय म्हणते? हे आहे मोस्ट कॉमन टाइप ऑफ लंग कॅन्सर। ओके, मोस्ट कॉमन टाइप ऑफ लंग कॅन्सर कुठले? नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर। ओके, हे 85% ऑफ ऑल लंग कॅन्सर, ऑल लंग कॅन्सर केसेस मधले 85% हेच असणार आहे, म्हणजे मोस्ट कॉमन आहे। कुठे मोस्ट कॉमन? कुठे? ओव्हरऑल। ओके, आणि हे ह्याची सब टाइप पण आहे। ह्याची कुठली कुठली आहे? एडिनोकार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा, शेवटचा आहे लंग सेल कार्सिनोमा, लंग सेल कार्सिनोमा। हे आहे सब टाइप। ओके, आपण काय पाहिलं? नॉन स्मॉल सेल हे लंग कॅन्सर काय आहे? मोस्ट कॉमन आहे। ओके, ओव्हरऑल लंग कॅन्सर मध्ये। ओके, 85% ऑफ ऑल लंग कॅन्सर, सगळे लंग कॅन्सर मध्ये 85% हेच असणार आहे। ओके, सब टाइप बघितलं आपण। ओके, चला बघा दुसरी काय आहे? एडिनोकार्सिनोमा। एडिनोकार्सिनोमा आता पाहिलं आपण, हे काय आहे? सब टाइप आहे याचं एडिनोकार्सिनोमा। ओके, एडिनोकार्सिनोमा हे 40% असणार आहे। किती? 40%। कशामध्ये? NSCLC मधलं। ओके, एक मिनिट, NSCLC मधले कुठले? एडिनोकार्सिनोमा। ओके, चला नेक्स्ट बघा। तिसरा आहे स्मॉल सेल लंग कॅन्सर। हे पण बघा किती असणार आहे? स्मॉल लंग कॅन्सर, स्मॉल सेल लंग कॅन्सर हे असणार आहे 15%। किती? 15%। हे सेपरेट आहे, ह्याच्यामधलं नाही येत। नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर बद्दल हे थोडा सेपरेट सब टाइप आहे। ओके, सेपरेट सब टाइप आहे। हे अजून एक मोस्ट कॉमन स्मॉल सेल लंग कॅन्सर काय आहे माहिती आहे का? लक्षात राहू द्या, हे लिंक विथ स्मोकिंग, म्हणजे ज्यांनी जास्त स्मोकिंग करतात त्याच्यामध्ये हे असू शकते। ओके, हे लक्षात राहू द्या। ओके, शेवटचं काय राहिला? स्क्वॅमस सेल कार्सिनोमा। हे पण कुठले? इथे बघा सब टाइप मध्ये आहे। किती? दुसरा वा स्क्वॅमस सेल कार्सिनोमा हे पण सब टाइप मधलं आहे। हे किती टक्के असते? 25 ते 30% असते। ओके, त्याच्यामधला कुठे? ऑफ NSCLC मधला। ओके, कळलं तुम्हाला? म्हणजे याचं उत्तर भेटलेलं आहे आपल्याला। मोस्ट कॉमन कॅन्सर कुठला आहे? 85% कुठले? नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर। उत्तर आपलं पहिला भेटलेलं आहे। चला दुसऱ्या क्वेश्चनला जाऊया। अजून एक सांगतो, आपण स्मॉल लंग कॅन्सर हे स्मोकिंग बद्दल सांगितलंय। स्क्वॅमस सेल हे शेवटचा, जे शेवटचा आहे इथे लिहितो, हे
पण स्मोकिंग ओके स्ट्रॉंग स्मोकिंग लिंक असते हे स्ट्रॉंगली ओके हे मन लक्षात राहू दे कुठली स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचे उत्तर आपलं पहिलं आहे लक्षात राहू दे चला दुसरा क्वेश्चन बघूया बघा काय म्हणतात फेल्युअर ऑफ द सर्वायकल डायलेशन म्हणजे फेल झाले कुठे सर्वायकल डायलेशन होण्यासाठी प्रोग्रेस सर्वायकल डायलेशनची प्रोग्रेस ड्युरिंग द ऍक्टिव्ह फेज ऑफ लेबर इज कॉल्ड ओके म्हणजे काय असे सर्वायकल डायलेशन फेल्युअर झाले ओके एक 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 बघूया आपण अरेस्ट ऑफ डिसेंट अरेस्ट ऑफ डिसेंट म्हणजे काय फेल्युअर टू फिटल इथे लिहितो अरेस्ट ऑफ डिसेंट नेक्स्ट पेज घेऊ अरेस्ट ऑफ डिसेंट ओके कैसे फेल्युअर टू fetal head डिसेंट कुठे डिसेंट होणार डिसेंट इन द बर्थ कॅनल मध्ये ओके कळालं तुम्हाला अरेस्ट ऑफ डिसेंट म्हणजे खाली येणे ओके त्याच्यामध्ये अरेस्ट म्हणजे काय थांबलेलं आहे कुठे फेल्युअर टू फिटल हेड म्हणजे बर्थ कॅनल मध्ये आलं नाही ह्यालाच काय म्हणतात आपण अरेस्ट ऑफ डिसेंट ओके दुसरा ऑप्शन काय होता बघा प्रोलॉन्ग्ड रप्चर ऑफ मेम्ब्रेन प्रोलॉन्ग्ड रप्चर ऑफ मेम्ब्रेन हे काय असणार आहे मेम्ब्रेन रप्चर्ड फॉर more than 18 hours before delivery हे लक्षात राहू बिफोर डिलिव्हरी मेम्ब्रेन रप्चर कधी होणार आहे 18 तासाच्या नंतर बिफोर डिलिव्हरी ओके 18 तासापेक्षा जास्त अगोदर डिलिव्हरी पेक्षा ओके तिसरा कुठला आहे अरेस्ट ऑफ डायलेशन हेच आहे ओके अरेस्ट ऑफ डायलेशन बघूया आपण तिसरा फेल्युअर ऑफ सर्वायकल डायलेशन उत्तर भेटलं आपलं ओके डायलेशन टू प्रोग्रेस ड्युरिंग लेबर ओके ड्युरिंग लेबर कळालं म्हणजे सर्वायकल डायलेशन म्हणजे जागा वाढणे म्हणजे आता बघा हे समजा युटरस ओके हे झालं आपलं बर्थ कॅनल ज्यावेळी बेबी येणार आहे डिलिव्हरी होणार आहे ज्यावेळी आपलं बर्थ कॅनल काय होते डायलेट होते म्हणजे अरेस्ट ऑफ डायलेशन म्हणजे काय हे डायलेटेड नाही झाले मग एवढे जागात हे बेबी बाहेर येणार आहे का नाही म्हणजे त्यालाच आपण काय म्हणायचं अरेस्ट ऑफ डायलेशन ओके कॉमनली डायलेशन होतात किती 10 सेंटीमीटर होतात सर्वायकल डायलेशन ओके लक्षात राहू द्या हे पण खूप वेळा विचारलेलं क्वेश्चन आहे चला चौथी काय आहे प्रिस्क्रिप्शन ऑफ द लेबर चौथी कुठले प्रिस्क्रिप्ट एकच मिनिट ओके चला कुठला चौथा प्रिस्क्रिप्टिव्ह लेबर म्हणजे काय असणार आहे less than 3 hours from onset of delivery ज्यावेळी एवढी लवकर होणार आहे लेस दॅन 3 hours म्हणजे ह्याला आपण काय म्हणतात रॅपिड लेबर पण म्हणू शकतो म्हणजे एवढं ह्याच्यात लवकर होते हे लेस दॅन फ्रॉम ऑनसेट ऑफ डिलिव्हरी म्हणजे ज्यावेळी ऑनसेट म्हणजे काय ज्यावेळी कॉन्ट्रॅक्शन सुरू होते त्याच्या 3 तासाच्या अगोदर मध्येच डिलिव्हरी होणे ह्याला आपण काय म्हणतात रॅपिड लेबर किंवा प्रिसिपिटेट लेबर असे म्हणतात ओके उत्तर आपल्याला भेटलेलं आहे अरेस्ट ऑफ डायलेशन ओके इथं पाहिलेलं आहे मी फेल्युअर ऑफ सर्वायकल डायलेशन हे पण सेम ओके उत्तर भेटला आपला उत्तर आहे तिसरा चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया बघा वाचा काय म्हणते What is the purpose of developmental examination in the children?
म्हणजे पर्पज काय आहे डेव्हलपमेंटल एक्झामिनेशन करण्यासाठी कुठे मुलामध्ये. ओके बघा काय म्हणते पहिला काय आहे ऑप्शन असेसिंग अ चाइल्ड्स करंट कॉग्निटिव्ह एबिलिटी अँड इंटेलिजन्स म्हणजे हे काय झालं आपलं IQ टेस्टिंग झालं. ओके IQ टेस्टिंग. दुसरं काय म्हणते बघा इव्हॅल्युएटिंग द चाइल्ड सोशल स्किल अँड इंटरॅक्शन विथ फियर्स म्हणजे सोशल स्किल आणि सोशल स्किल म्हणजे हे काय होते हे पण पार्ट ऑफ डेव्हलपमेंटच आहे. पार्ट ऑफ डेव्हलपमेंट. ओके पण एवढी कंप्लीट नाही आहे एक पार्ट आहे डेव्हलपमेंट. ओके इंटरॅक्शन विथ फियर्स. ओके हे डेव्हलपमेंट कसं असतं माहिती आहे का हे फिजिओलॉजिकल क्रायटेरिया फिजिओलॉजिकल एक मिनिट लॉजिकल क्रायटेरिया म्हणजे फिजिकली जे डेव्हलपमेंट फिजिकली जे क्रायटेरिया आहे. आता डेव्हलपमेंट म्हणजे बघा हाईट वाढणे हे सगळं कुठलं आहे फिजिओलॉजिकल मध्ये येतात. ओके सॉरी फिजिओलॉजिकल म्हणजे हे स्किल मोटर स्किल हे झाले. ओके फिजिकल स्किल मध्ये कुठले येतं माहिती आहे का फिजिकल स्किल म्हणजे जे बॉडी डेव्हलपमेंट होणे हाईट वेट वाढणे. ओके चला नेक्स्ट कुठलं म्हणते बघा गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट चाइल्ड डेव्हलपमेंट माइलस्टोन अँड प्रोग्रेस. ओके बघा आले बघा इथे फिजिओलॉजिकल नाही फिजिकल. ओके गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट द चाइल्ड डेव्हलपमेंट माइलस्टोन. ओके माइलस्टोन अँड प्रोग्रेस म्हणजे डेव्हलपमेंट एक्झामिनेशनसाठी हे गॅदरिंग इन्फॉर्मेशन करणे हेच उत्तर आहे आपलं. ओके चौथं काय आहे रेकॉर्डिंग चाइल्ड्स फिजिकल मेजरमेंट सच ॲज अ हाईट आणि वेट. ओके आता आपण बघितलं हे काय फिजिकल क्रायटेरिया आहे. ओके फिजिकल क्रायटेरिया परत एकदा लक्ष देऊन ऐका हाईट आणि वेट वाढणे हे फिजिकल क्रायटेरिया मध्ये येते. जे मोटर स्किल वगैरे तसले येतात ते फिजिओलॉजिकल मध्ये येते. आता आपण थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं आपला क्लिअर करून घ्या. ओके उत्तर आपलं भेटले गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट द चाइल्ड्स डेव्हलपमेंटल माइलस्टोन अँड प्रोग्रेस. ओके चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. उत्तर तिसरा. चला which disorder is characterized by inability. Okay inability to stomach to properly empty its content म्हणजे कुठल्या आजारामध्ये असा अवस्था होते स्टमकला एम्प्टीच होत नाहीये असं अर्थ आहे. इनएबिलिटी ऑफ स्टमक म्हणजे स्टमकची एबिलिटी नसतात ह्या डिसीज मध्ये. बघा काय काय म्हटलेलं आहे डायव्हर्टिक्युलायटिस गॅस्ट्रायटिस गॅस्ट्रोपेरेसिस आणि गॅस्ट्रोएंटरायटिस. ओके चला एक आपण बघूया. बघा सगळे लास्टला आयटिस नाही हे नाही एस आहे आयटिस म्हणल्यावर सगळ्यांना लक्षात आलं पाहिजे इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन. ओके हा पहिलं लावायचं आपण इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन. ओके डायव्हर्टिक्युलायटिस म्हणजे काय आपण बघूया. हे इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ स्मॉल पोचेस. कुठले स्मॉल पोचेस इन द कोलॉन. कोलॉन म्हणजे आपलं लार्ज इंटेस्टाइनला आपण कोलॉन म्हणतो. ओके कोलॉन मधले स्मॉल पोचेस जे असते त्याला डायव्हर्ट हे झालं इन्फेक्शन इन्फ्लामेशन. नंतर काय आलं गॅस्ट्रायटिस म्हणजे परत इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ स्टमक लाइनिंग. आपलं स्टमकची लाइनिंगला आपण म्हणतात गॅस्ट्रायटिस सॉरी लाइनिंग. ओके हे झालं. ओके अजून एक आयटीसी तर राहिले. ओके इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन. ओके इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ गॅस्ट्रोएंटरायटिस आहे. गॅस्ट्रो म्हणजे आपलं स्टमक एंटरायटिस म्हणजे आपलं इंटेस्टाइन. कळलं आपल्याला. डायव्हर्टिक्युलायटिस म्हणजे इन्फेक्शन अँड इन्फ्लामेशन ऑफ स्मॉल पोचेस इन द कोलॉन. गॅस्ट्रायटिस म्हणजे स्टमक लाइनिंगचे इन्फेक्शन आणि गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे स्टमक विथ इंटेस्टाइनचे इन्फेक्शन. आता काय आले का आपला क्वेश्चन इथे. आपण इझिली सेपरेट केले. हे उत्तर नाही होणार कारण इनएबिलिटी ऑफ द स्टमक प्रॉपर्टी हे पण नाहीये याच्यामध्ये पण नाहीये याच्यामध्ये पण नाहीये. उत्तर आहे आपला तिसरा. ओके इझिली आपल्याला भेटलं. आपण गॅस्ट्रोपॅरेसिस बद्दल थोडक्यात बघूया. ओके हे काय आहे गॅस्ट्रोपॅरेटिस
वेट गॅस्ट्रोपॅरेसिस. ओके, गॅस्ट्रोपॅरेसिस काय? डिलेड स्टमक एम्प्टिंग. कसे? लेटली डिलेड स्टमक एम्प्टिंग ड्यू टू कारणामुळे, ड्यू टू वीक or absent of muscle contraction. कॉन्ट्रॅक्शन कुठे होते? मसल मध्ये. ओके, वेट मसल कॉन्ट्रॅक्शन. ओके, हे झालं आपलं गॅस्ट्रोपॅरेसिस. कशामुळे एम्प्टी होत नाहीये? जे आपलं पेरिस्टाल्टिस मुवमेंट होते इंटेस्टाइन मध्ये, असे पुढे ढकलत जाते पार्टिकल्स. जिथे काय ऍब्सेंट आहे? वीक ऍब्सेंट, मसल कॉन्ट्रॅक्शन वीक आहे. म्हणजे पेरिस्टाल्टिस मुवमेंट नाही झालं तर ते अडथळ तिथेच थांबणार आहे. जिथे थांबल्यावर पुढे जाणारच नाहीये. ओके, कळालं? चला, उत्तर भेटलं आपल्याला. परत 3 नंबर बरोबर आहे. चला 5व्या क्वेश्चनला जाऊया. पोस्टपार्टम हेमरेज इज डिपेंड ऑन द ब्लड लॉस एक्सिडिंग. म्हणजे पोस्टपार्टम हेमरेज मध्ये किती ब्लड लॉस होते असं विचारलेलं आहे. पोस्टपार्टम म्हणजे काय? डिलिव्हरीचा नंतर. हेमरेज म्हणजे ब्लिडिंग. ओके, बघा किती म्हटलेलं आहे. आपण ह्याला शॉर्टली पीपीएच पण म्हणतो. ओके, पीपीएच म्हणजे काय? एक्सेसिव्ह ब्लड लॉस फॉलोविंग. कधी? फॉलोविंग बर्थ ऑफ बेबी डिलिव्हरी होताना किंवा त्याची फॉलोविंग म्हणजे ह्याच्यानंतर डिलिव्हरी ऑफ बेबी नंतर जे ब्लिडिंग होते त्या एक्सेसिव्ह ब्लड लॉस, त्याला आपण काय म्हणतात? पोस्टपार्टम हेमरेज. ओके, ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. ओके, एक आहे प्रायमरी. ओके, प्रायमरी मध्ये काय असते? ब्लड लॉस विदिन 24 आवर्स. जे 24 तासामध्ये होते त्याला आपण प्रायमरी म्हणतात. किती? इन आफ्टर 24 ब्लड लॉस आफ्टर वॅजाइनल डिलिव्हरी. जे ब्लिडिंग होते 24 तासामध्ये ते प्रायमरी. ओके, आफ्टर वॅजाइनल डिलिव्हरी मध्ये मोर दॅन ऑर इक्वल 500 ml पेक्षा जास्त झालं तर आपण त्याला पीपीएच म्हणतात. तेच सी सेक्शन मध्ये मोर दॅन ऑर इक्वल 1000 ml झालं तर आपण त्याला प्रायमरी पीपीएच म्हणतो. ओके, कळालं? लक्षात आलं? ओके, अजून एक आहे. आता आपण प्रायमरी लिहिलो. आता एकच मिनिट. ओके, गेला. आता काय? सेकंडरी. प्रायमरी तर आपण बघितलो. आता बघूया सेकंडरी पीपीएच. सगळ्यांना लक्षात आले? प्रायमरी मध्ये किती होतं? विदिन 24 आवर्स. म्हणजे इथे काय असणार? आफ्टर 24 आवर्स. आफ्टर 24 आवर्स ऑफ डिलिव्हरी. ओके, याच्यामध्ये काय असणार आहे? हे 24 आवर्स पासून कितीपर्यंत असू शकते? 24 आवर्स पासून 6 days म्हणजे आपलं पोस्टपार्टम याच्यामध्ये पिरियड संपेपर्यंत. ओके, झालं उत्तर. एक मिनिट, ह्याचं कॉज पण बघूया. लक्षात. ओके 40. याची मोस्ट कॉजेस आहे पीपीएच ची. हे खूप वेळा विचारलेलं आहे. लक्षात राहू द्या. 40. एक टी सांगतो मी. टी. ओके, पहिला टी आहे टोन. टोन म्हणजे ऑटोनिक मध्ये पीपीएच होऊ शकते. ओके, टी म्हणजे टिश्यू म्हणजे रिटायनड टिश्यू. ओके, हे मोस्ट कॉमन. सॉरी रिटेनड टिश्यू. ओके, ट्रॉमा म्हणजे इंजुरी. ओके, थ्रॉम्बिन म्हणजे ब्लिडिंग डिसऑर्डर. ओके, ब्लिडिंग डिसऑर्डर असलं तर पण होऊ शकते. ओके, ब्लिडिंग डिसऑर्डर लक्षात राहू द्या. ओके, कळलं आपल्याला? प्रायमरी सेकंडरी पीपीएच हे विदिन 24 आवर्स या आफ्टर 24 आवर्स आफ्टर 6 weeks ऑफ. ओके, चला मोस्ट हे कॉजेस आहेत. टोन, टिश्यू, ट्रोमा, थ्रॉम्बिन. टोन म्हणजे ऑटोनिक. ओके, टिश्यू म्हणजे रिटेनरी टिश्यू, ट्रोमा म्हणजे इंजुरी, थ्रॉम्बिन म्हणजे ब्लिडिंग डिसऑर्डर असले की हे कॉजेस आहे. कशाचे? पीपीएचचे. उत्तर आपल्याला भेटलेलं आहे का? बघा काय म्हटलं? वेजानल. बघा सगळीमध्ये वेजानल डिलिव्हरी आहे. ओके, वेजानल डिलिव्हरी मध्ये किती होता? इथे मेन्शन आहे बघा, मोर दॅन 500 ml. ओके, बघा 500 1000 आहे का? नाही, इथे पण 1000 दिलेले. 2 ऑप्शन राहिले आपलं. 500 ml विदिन 24 आवर्स आफ्टर रिझल्ट. हो येस, हे बरोबर आहे. एक मिनिट, फोर्थ पण बघूया आपण. 500 ml विदिन 48 म्हटले. आपलं उत्तर कुठलं? बरोबर 2 नंबर.
2 नंबर उत्तर बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. बघा काय म्हणते, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ स्ट्रॉंग पासवर्ड. हे आपलं नॉन नर्सिंग क्वेश्चन आहे, तरी पण नर्सिंग मध्ये आलेलं आहे. ओके, सगळ्यांना माहिती आहे आपण ज्यावेळी कुठला पण पासवर्ड ठेवा, जीमेलचा असो, फेसबुक पासवर्ड, इंस्टाग्राम किंवा आपलं नॉर्सेटचा असो, डीमेल कुठले पण असताना हे फॉलो होतात. ओके, इट इन्क्लूड द पर्सनल इन्फॉर्मेशन सच ॲज अ बर्थ डेट ऑर नेम. हे खरं तर ठेवायला नाही पाहिजे, कारण RBI वाले सांगतात हे मोस्ट कॉमनली यूज नाही करायचे असते. ओके, दुसरं झालं, इट कन्सिस्ट अ सिंगल वर्ड फ्रॉम द डिक्शनरी. नाही, एक वर्ड असे पण नाही ठेवायचं. ओके, इट इन्क्लूड द कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स. ओके, बघा लेटर्स पण असायला पाहिजे, नंबर्स पण असायला पाहिजे किंवा स्पेशल कॅरेक्टर. ओके, असं असायला पाहिजे. इट कंटेन लिस्ट 1 लेटर. नाही, असं असायला पाहिजे. हे तिसरा नंबर बरोबर आहे. एक्झाम्पल असं एक सांगू, MNO @ कधी आले आपण 2024. हे झालं आपलं स्ट्रॉंग पासवर्ड. हे तर आपलं स्ट्रॉंग पासवर्ड नाही आहे. ओके, हे झालं आपलं स्ट्रॉंग पासवर्ड. ओके, चला उत्तर तिसरा. चला काय म्हणते आता नर्सिंगचं क्वेश्चन आले. विच ऑफ द फॉलोइंग इज एन एक्झाम्पल ऑफ कॉन्टॅक्ट प्रिकॉशन फॉर द इन्फेक्शन कंट्रोल. कॉन्टॅक्ट प्रिकॉशन म्हणजे जे आपल्याला डायरेक्ट कॉन्टॅक्ट होतात, जे आपण टच करतात, ज्याला आपण काय म्हणतात कॉन्टॅक्ट प्रिकॉशनमुळे जे झालेलं त्याचे इन्फेक्शन कंट्रोल करायचे. बघा काय म्हणते क्वेश्चन, कळालं? विच इज द एक्झाम्पल विचारलेलं आहे. बघा काय म्हणते, कॉन्टॅक्ट प्रिकॉशन बद्दल थोडे लिहून देतो तुम्हाला. कॉन्टॅक्ट प्रिकॉशन काय आहे? प्रिव्हेन्शन किंवा प्रिव्हेंट स्प्रेड म्हणजे पसरणे, स्प्रेड ऑफ इन्फेक्शन थ्रू कसे, थ्रू डायरेक्ट. ओके, डायरेक्ट और इनडायरेक्टली किंवा इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट कुठे, विथ इन्फेक्टेड पर्सन. ओके, इन्फेक्टेड पर्सन किंवा कंटॅमिनेटेड सरफेस, याला आपण काय म्हणतात कॉन्टॅक्ट प्रिकॉशन. ओके, प्रिकॉशन म्हणजे प्रिव्हेन्शनच करणं असं होते. कंटॅमिनेटेड सरफेस हे झालं आपलं थोडक्यात इन्फॉर्मेशन. बघा काय म्हणते, प्लेसिंग अ पेशंट इन अ नेगेटिव्ह प्रेशर रूम. हो, नेगेटिव्ह प्रेशर रूम हे काय झालं, हे एअरबोनचं झालं, एअरबोन प्रिव्हेन्शन. ओके, हे नसणार आहे, कारण आपल्याला कुठलं बघायचं आहे, कॉन्टॅक्ट प्रिकॉशन बघणार आहे मी, हुडकायचं आपल्याला. वेअरिंग सर्जिकल मास्क हे असणार आहे का, हे ड्रॉपलेटमध्ये यूज करतात आपण, ड्रॉपलेट. ओके, TB असले. ओके, वेअरिंग गाऊन अँड ग्लोव्ज. ओके, हे बघा उत्तर आपलं हे नसणार आहे, वेअरिंग गाऊन आणि ग्लोव्ज. ज्या कंटॅमिनेटेड सरफेसला आपण डायरेक्टली टच करू शकतो, यांना प्रिव्हेन्शन करू शकतो. ओके, ग्लोव्ज घातलं तर आपल्याला ते आपण कॉन्टॅक्टमध्ये येणार नाहीये. ओके, हे आहे आपलं उत्तर. चौथा बघूया, इम्प्लिमेंटिंग द रेस्पिरेटरी हायजीन. नाही, हे स्टँडर्ड प्रिकॉशन मध्ये आले, पण उत्तर नाही आहे. ओके, स्टँडर्ड प्रिकॉशन मध्ये. ओके, उत्तर आहे आपलं तिसरा, वेअरिंग गाऊन अँड ग्लोव्ज. उत्तर तिसरा बरोबर. चला 8व्या क्वेश्चनला जाऊया. What is the purpose of getting informed consent from patient during the hospital admission? ओके, कन्सेंट बद्दल विचारलेलं आहे, कशासाठी घ्यायचं आहे. ओके, चला काय म्हणते, टू कन्फर्म द पेशंट अग्रीमेंट टू अंडरगो द मेडिकल ट्रीटमेंट. हो बरोबर आहे, त्यांना कळायला पाहिजे की कशाबद्दल आपण अग्रीमेंट म्हणजे कन्फर्म द पेशंट अग्रीमेंट की असे असे सर्जरी होणार आहे बाबा, तुम्हाला असे फायदा पण असू शकते, हाय रिस्क आहे, साईड इफेक्ट, हे सगळं सांगून आपण एका पेजवरती लिहून त्यांचं अग्रीमेंट सारखं घेतो. ओके, त्याला आपण काय म्हणतो कन्सेंट. दुसरं काय म्हणजे टू डिटरमाइन द इन्शुरन्स कव्हरेज. नाही, इन्शुरन्स कव्हरेजचा आणि कन्सेंटचे काही हे नाहीये, लिंक नाहीये. हे सगळे बिल्डिंगचे रिलेटेड आहे. ओके, इन्शुरन्स कव्हरेज हे काय बिल्डिंग संबंध. टू एन्श्योर द पेशंट अंडरस्टँड द हॉस्पिटल चार्ज बद्दल पण हे रिलेटेड नाहीये कन्सेंट मध्ये. ओके,
ऑथराइज द हॉस्पिटल टू शेअर द पेशंट इन्फॉर्मेशन शेअर करू शकत नाही, हे पण चुकीचं आहे. ओके. कन्सेंट मध्ये काय असणार आहे बरोबर उत्तर आपलं, टू कन्फर्म द पेशंट अग्रीमेंट, पेशंट अग्रीमेंट त्याला कन्फर्म करून मेडिकल ट्रीटमेंट बद्दल त्याला कन्फर्म देण्यासाठी ओके सांगून. उत्तर पहिला बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. काय आहे, अ कॉमन बर्थ इंजुरी, कॉमन बर्थ इंजुरी असं सोडी उत्तर शोल्डर डिस्टोशिया. ओके. शोल्डर डिस्टोशिया म्हणजे आपण थोडं बघूया. हे ऑब्स्टेटिकल एमर्जन्सी आहे. ऑब्स्टेटिकल एमर्जन्सी. ओके. emergency that occurs किंवा that occur during कधी during vaginal delivery. ओके. एकच मिनिट. during vaginal delivery कुठे आलं, during vaginal delivery when काय होणार त्यावेळी डिलिव्हरी मध्ये, बेबी शोल्डर स्टक आफ्टर हेड डिलिव्हरी. ओके. कळालं तुम्हाला हेड डिलिव्हरी. थांबा तुम्हाला मी एक डायग्राम काढून दाखवतो. हे झालं आपलं युटेरस. काय म्हणतं बघा, हे काय आहे, ऑब्स्टेटिक एमर्जन्सी आहे. ओके. काय होणार आहे ह्याच्यामध्ये, ड्युरिंग व्हेजिनल डिलिव्हरी मध्ये शोल्डर स्टक असणार आहे बेबीचा. हे शोल्डर बर्थ कॅनल मध्ये स्टक होऊन बसणार आहे. कधी, आफ्टर हेड डिलिव्हरी, म्हणजे हेड डिलिव्हरी झाल्यानंतर. हे बघा हेड डिलिव्हरी झाले, हे झालं आपलं बच्चू. ओके. याचे शोल्डर कुठे अडकलेला आहे, बर्थ कॅनल मध्ये. हे काय आहे, शोल्डर डिस्टोशिया. ओके. कळालं. चला काय म्हणतात, इंट्राक्रेनियल हॅमरेज म्हणजे ब्लिडिंग, इंट्राक्रेनियल म्हणजे ब्रेन मध्ये आत. ओके. त्याचं आणि शोल्डरचा काय संबंध वाटते का तुम्हाला, नाही, हे पण उत्तर चुकीचं आहे. हे सगळे इन ट्रोमा कशामध्ये, हे ट्रोमॅटिक आहे किंवा हे इंट्राक्रेनियल हॅमरेज कधी होऊ शकते, म्हणजे आपण इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी ज्यावेळी अनएबल टू डिलिव्हर म्हणजे इझिली डिलिव्हर होऊ शकत नाही, त्यावेळी आपण कधी कधी इन्स्ट्रुमेंट यूज करून पण बच्चू डिलिव्हरी करतात. ज्यावेळी डायरेक्टली आपण हेडला पकडतात इन्स्ट्रुमेंटने, ज्यावेळी इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरीमध्ये हे हेमरेज होऊ शकते, इंट्राक्रॅनियल हेमरेज. याच्यामध्ये होणार आहे का, नाही. ओके. दुसरं काय आहे, ब्रेकियल प्लेक्सस इंजुरी, म्हणजे हेच होणार. ब्रेकियल म्हणजे काय, हेच झालं आपला. ओके. हे मोस्ट कॉमन आहे. ओके. इंजुरी कशामध्ये, डिलिव्हरी होताना मोस्ट कॉमन इंजुरी व्हायचं, हेच मोस्ट कॉमन आहे, लक्षात राहू द्या. ओके. ते काय कॉज करतात, नर्व डॅमेज करतात. नर्व डॅमेज ड्यू टू ट्रॅक्शन. ओके. तिसरं काय आहे, फ्रॅक्चर ऑफ क्लॅविकल. इकडे शोल्डर आहे, क्लॅविकल इथे आहे, थोडं रिलेटेड आहे पण नियर आहे, पण तेवढी पण नाही होणार. ओके. पॉसिबल आहे पण नाही होणार, नर्व इंजुरी वगैरे नाही होणार याच्यामध्ये. ओके. पण हे झालं प्रायमरी. ओके. मोस्ट कॉमन म्हणलो मी, कुठली, ब्रेकियल फ्लेक्चर्स. हे सेकंड मोस्ट कॉमन म्हणू शकता तुम्ही, कुठले, फ्रॅक्चर ऑफ क्लॅविकल. ओके. तिसरं काय आहे, सॉफ्ट टिश्यू डॅमेज. नाही, सॉफ्ट टिश्यू म्हणजे हे मायनर इंजुरी झाला. कुठला, मायनर इंजुरी, सॉफ्ट टिश्यू. म्हणजे उत्तर आपलं कुठलं झालंय बघा, फ्रॅक्चर ऑफ, नाही क्लॅविकल नाही, हे सेकंड मोस्ट आहे, ब्रेकियल प्लेक्सस इंजुरी. उत्तर दुसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. द नेट रिप्रोडक्शन रेट NRR इज अ मेजर ऑफ. ओके. NRR मेजर कसे करतात असे विचारलेलं आहे क्वेश्चन. ओके. थोडक्यात आपण बघूया NRR म्हणजे काय बघू. NRR हे काय आहे, एव्हरेज नंबर ऑफ डॉटर्स, म्हणजे फिमेल मुली. ओके. ज्यावेळी मुलगी होतात. ओके. एव्हरेज नंबर ऑफ डॉटर woman would give
गिव्ह बर्थ इन द लाईफ टाईम, म्हणजे एक महिला ज्याच्या जीवनकालात किती मुलींना जन्म देतात हे NRR आहे. कळालं नाही? अजून एकदा ऐकून घ्या. एक फिमेल त्याच्या लाईफ टाईम मध्ये किती मुलींना, नोट द पॉइंट, कारण फक्त मुली, याचा NRR मध्ये बॉयजचा काउंट करत नाहीये. ओके, किती मुलींना जन्म देतात जीवनभरात, हे आहे आपलं NRR म्हणजे नेट रिप्रोडक्शन रेट. रिप्रोडक्शन म्हणजे काय? परत पुढे जाऊन जी मुली बाळ देणार आहे असे याचे अर्थ आहे. ओके, कळालं? NRR बघा, ऑप्शन कुठलं बरोबर आहे आपण बघूया. द नंबर ऑफ डेथ पर डेथ आहे का? रिप्रोडक्शन होणार आहे? नाही. ओके, दुसरं कुठलं बघा. द नंबर ऑफ बर्थ्स पर 1000 पीपल? नाही. द एव्हरेज नंबर ऑफ डॉटर्स अ वुमन विल हॅव इन हर लाईफ? बघा, तिसरं ऑप्शन बरोबर आहे. आपण सेम तेच लिहिलेलं आहे. ओके, द नंबर ऑफ फिमेल बर्थ पर वुमेन? नाही. उत्तर कुठलं बरोबर आहे? तिसरा. ओके, अजून एक सांगतो, पॉप्युलेशन चेंजेस मध्ये पण हे NRRची खूप योगदान आहे. ओके, NRR हे खूप महत्वाचं आहे, कारण जे आपलं दुसऱ्या कुठल्या देश झालं, आपलं चीन झालं, जपान झालं, याच्याकडे इन्सेंटिव्ह देतात प्रेग्नन्सी होण्यासाठी. आता रशियामध्ये पण काढलेलं आहे सरकारने असं आहे हे. ओके, NRR हे खूप महत्वाचं आहे. ओके, समजा NRR 1 असेल तर जी फिमेल रिप्लेसिंग करणार आहे, रिप्लेसिंग हर सेल्फ. ओके, आणि पॉप्युलेशन कसं असणार आहे? स्टेबल असणार आहे. स्टेबल पॉप्युलेशन म्हणजे पॉप्युलेशन मध्ये तेवढी कमी वाढ नाही होणार. तेच समजा NRR लेस दॅन 1 असेल तर, म्हणजे सॉरी लेस दॅन म्हणतो बघा, मोर दॅन 1 असेल तर म्हणजे काय असणार? मोर दॅन 1 डॉटर. ओके, मोर दॅन 1 डॉटर म्हणजे जे महिला एक मुलीला जन्म दिला तर रिप्लेस झाली त्याच्या ऐवजी. ओके, जास्त दिलं तर एक एक्स्ट्रा झाली, त्यावेळी काय होणार आहे? पॉप्युलेशन ग्रोथ होणार आहे. ओके, पॉप्युलेशन ग्रोथ. आणि आपलं NRR लेस दॅन 1 झालं तर काय होणार आहे? लेस दॅन 1 मदर. ओके, परत एक आई कमी होणार, सॉरी आई म्हणतो बघा, डॉटर, मुली कमी होणार. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे? पॉप्युलेशन डिक्लाइन होणार. लक्षात राहू द्या. म्हणून रिप्रोडक्टिव्हला प्रमोशन करत आहे सगळ्या देशामध्ये मॅक्झिममली. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 11 काय म्हणतं बघा. टेंडम ब्रेस्ट फेडिंग इज अ रेफर्स टू. टेंडम ब्रेस्ट फेडिंग म्हणजे काय? ब्रेस्ट फेडिंग टू इन्फंट्स म्हणजे दोन मुलांना ब्रेस्ट फीडिंग करते ॲट द सेम टाइम, युजली सिबलिंग ऑफ डिफरंट एजेस. ओके, दूसरा ऑप्शन, फीडिंग वन इन्फंट विथ ब्रेस्ट मिल्क एंड द अदर विथ फॉर्मूला, alternating between breastfeeding and the bottle feeding for the one infant, feeding to infant with a bottle simultaneously. उत्तर कुठलं बरोबर आहे आपलं? टेंडम ब्रेस्ट फीडिंग म्हणजे काय? एक आई असते, एक आई दोन मुलांना, दोन सिबलिंगला एका टाइम मध्ये ब्रेस्ट फीडिंग करणं, हे आपलं झालं. सॉरी, आपण काय म्हटलं? टेंडम ब्रेस्ट फीडिंग म्हणजे एक आई एक टाइमला दोन सिबलिंग्सला म्हणजे डिफरंट एजच्या मुलांना एकदम ब्रेस्ट फीडिंग करणं, ह्याला आपण काय म्हणतो? टेंडम ब्रेस्ट फीडिंग. ओके, कुठलं उत्तर बरोबर आहे आपलं? पहिलं उत्तर बरोबर आहे. ओके, चला नेक्स्ट जाऊया. Which of the following factor enhance the release of oxygen from the hemoglobin in the body's tissue? ओके, बघा काय म्हटलेलं, रिलीज ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन कुठनं रिलीज करायचं आहे? हिमोग्लोबिन मधनं इन द बॉडी टिश्यू. ओके, कधी होणार असे विचारलेलं आहे. ओके, फर्स्ट ऑप्शन इन्क्रीज कार्बन डायऑक्साइड लेवल. ओके, दुसरा आहे डिक्रीज ऑक्सिजन प्रेशर, इन्क्रीज pH. ओके, डिक्रीज टेम्परेचर. म्हणजे कुठल्या सिच्युएशन मध्ये हेमोग्लोबिन मधलं ऑक्सिजन रिलीज होतात असे हा प्रश्न आहे. ओके, चला बघूया. ठीक बघूया. रिलीज, सॉरी,
release O2 from HB कधी कधी होतात, हे आपण बघूया. एक कॉन्सेप्ट आहे, कुठली कॉन्सेप्ट? बोहर इफेक्ट. बोहर इफेक्ट एक कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे त्याने, अकॉर्डिंग टू इन्क्रीज CO2 आणि इन्क्रीज हायड्रोजन आणि इन्क्रीज टेम्परेचर एवढी कंडिशन आलं तर ज्यावेळी O2 रिलीज होते कुठनं, HB मधनं. ओके, हे झालं आपलं बोहर इफेक्ट कॉन्सेप्ट. अकॉर्डिंग टू दिस ह्याला बोहर इफेक्टमुळे O2 रिलीज झाले. ओके, चला कुठलं ऑप्शन बरोबर आहे आपण बघूया. इन्क्रीज कार्बन डायऑक्साईड लेवल. बघा पहिलंच उत्तर आपलं भेटलं इथे बघा मेन्शन. ओके, डिक्रीज द ऑक्सिजन प्रेशर नाही. इन्क्रीज द pH. ओके, pH आहे, हायड्रोजन नाही आहे, pH. ओके, आणि डिक्रीज द टेम्परेचर. इन्क्रीज द टेम्परेचर आहे इकडे. ओके, हे पण चुकीचं. उत्तर कुठलं बरोबर झालं आपलं? पहिला, इन्क्रीज द CO2. चला नेक्स्ट. Which hormone is responsible for the development and maturation of the ovarian follicle? Ovarian follicles ला डेव्हलपमेंट आणि मॅच्युरेशन साठी कुठली हार्मोन रेस्पॉन्सिबल आहे हे प्रश्न. ओके, आपण एक 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 बघूया. FSH. FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे याचं प्रायमरी रेस्पॉन्सिबिलिटी काय बघा. रेस्पॉन्सिबल फॉर stimulating the growth and maturation of follicles. उत्तर भेटलं आपलं. ओके, फॉलिकल. कुठली फॉलिकल? ओव्हरियन फॉलिकल. ओके, ओव्हरियन फॉलिकल in the ovary during कधी during follicular phase of menstrual cycle मधलं. ओके, कधी होणार आहे हे स्टिम्युलेटिंग? कधी करणार? फॉलिक्युलर स्टेज ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये स्टिम्युलेशन करणार. ओके, ग्रोथ अँड मॅच्युरेशन साठी ओव्हरियन फॉलिक्युलला. ओके, चला उत्तर आपलं भेटलं पहिला. ओके, प्रोजेस्टेरॉनचं काय असणार आहे? प्रोजेस्टेरॉनला आपण मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी म्हणून म्हणतात. ओके, प्रेग्नन्सी मध्ये प्रोजेस्टेरॉन हे खूप इम्पॉर्टंट रोल आहे. ओके, याचे रोल कुठे नाही, ओव्हरियन फॉलिकल मध्ये नाहीये. ओके, जास्त नाहीये, आहे रिलेटेड बट नॉट डायरेक्टली. ओके, आणि तिसरं झालं लुटिनायझिंग हार्मोन. लुटिनायझिंग काय? हे ओव्हुलेशन करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट रोल आहे. हे ट्रिगर झाल्यावरच ओव्हुलेशन होतात. ओके, आणि शेवटचं झालं इस्ट्रोजन. इस्ट्रोजन काय? इस्ट्रोजन हे मेन्स्ट्रुअल सायकल मधले एंडोमेट्रियम ग्रोथ करतात. एंडोमेट्रियम ग्रोथ कुठले? इस्ट्रोजन. ओके, हे पण नाहीये. उत्तर आपलं कुठलं बरोबर आहे? पहिला, FSH. ओके, चला नेक्स्ट बघूया. Which of the following conditions require immediate medical attention? म्हणजे मेडिकल अटेन्शन द्यायचं आहे. ओके, आपण असले रिलेटेड क्वेश्चन लास्ट दुसऱ्या सिरीज मध्ये पण सेकंड व्हिडिओ मध्ये आम्ही बघितला आहे. ओके, पहिला काय म्हणता बघा, ऑर्थोस्टॅटिक हायपरटेन्शन. त्याचे ऑर्थोस्टॅटिक हायपरटेन्शन म्हणजे काय होणार? पोस्टरल हायपरटेन्शन, हे पण बघितलं आहे मी पहिल्या व्हिडिओ मध्ये. ओके, राईज इन BP. राईज रेअर काय आहे? रेअर आहे, शेवटी काही नाहीये. रेअर राईज इन BP ब्लड प्रेशर अपॉन स्टँडिंग पोझिशन. ज्यावेळी स्टँडिंग पोझिशन मध्ये येतात, जे पेशंट झोपलेलं किंवा बसलेलं असते, ज्यावेळी डायरेक्टली त्यांनी उठून थांबतात, ज्यावेळी हायपरटेन्शन येतात त्याला आपण काय म्हणतात? ऑर्थोस्टॅटिक हायपरटेन्शन. हायपरटेन्शन आणि हायपोटेन्शन दोन्ही येतात. ओके, जे आपण फर्स्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं हायपोटेन्शन होता, इथे
हायपरटेन्शन आहे हे नॉट इमर्जन्सी आहे, म्हणजे हे रेस्पॉन्सिबल आहे हायपोटेन्शनचे. ओके चला दुसरं काय आहे, हायपरटेन्शन क्रायसिस. हायपरटेन्शन क्रायसिस हे मेडिकल इमर्जन्सी आहे. ओके मेडिकल इमर्जन्सी. ओके त्याच्यामध्ये बीपी हाय असणार आहे. ओके ओके हाय असणार आहे. किती हाय असणार आहे बघा, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ओके सिस्टोलिक मध्ये मोर देन 80 एवढी जास्त असणार. ओके डायस्टोलिक मध्ये मोर देन रिकॉल 120 mmHg एवढी जास्त असणार आहे. हे मेडिकल इमर्जन्सी आहे, इकडे अटेन्शन द्यायची गरज आहे. ओके उत्तर आपलं भेटलं. ओके रिक्वायर इमिडिएट. पण नेक्स्ट पण क्वेश्चन बघूया. ऑप्शन्स सिव्हिअर हायपरटेन्शन, इकडे पण अटेन्शन द्यायला पाहिजे. ओके सिव्हिअर हायपरटेन्शन म्हणजे काय, व्हेरी हाय बीपी, व्हेरी हाय बीपी. ओके इकडे पण इमिडिएट ते अटेन्शन द्यायची गरज आहे. पण हायपरटेन्शन क्रायसिस ह्याच्यापेक्षा खूप मेडिकल इमर्जन्सी जास्त आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे. ओके हे दोन्ही कंपेअर केलं तर फर्स्ट प्रायोरिटी आपण ह्याला पकडू, हायपरटेन्शन क्रायसिस. ओके चौथा आहे पल्मोनरी हायपरटेन्शन. ओके पल्मोनरी हायपरटेन्शन हे क्रोनिक कंडिशन आहे, खूप दिवसापासून आलेले. ओके क्रोनिक कंडिशन अफेक्ट कुठे अफेक्ट करणार आहे, पल्मोनरी आर्टरीजला. ओके पल्मोनरी आर्टरीजला अफेक्ट करणार आहे आणि क्रोनिक, आणि हे पण अटेन्शन द्यायचं आहे. पण हायपरटेन्शन क्रायसिस सारखं मेडिकल इमर्जन्सी नाहीये. हे सगळं कंपेअर केलं तर सेकंड नंबर ऑप्शन बरोबर आहे. आपण कुठली हायपरटेन्शन क्रायसिस ही मेडिकल अटेन्शन द्यायची गरज आहे आणि रिक्वायर इमिडिएट मेडिकल ट्रीटमेंट आल्सो. ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. द अँटीबॉडी विच कॅन क्रॉस द प्लॅसेंटा. मोस्ट इम्पॉर्टंट म्हणून लिहून घ्या, हे खूप वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. सगळ्यांना हे तोंडपाठ असणार आहे, मला सगळ्यांना ज्यावेळी मी अभ्यास करत होतो मला पण हे तोंडपाठ होतं. ओके आयजीजी हे अँटीबॉडी असा आहे, इट कॅन क्रॉस प्लॅसेंटा. ओके आयजीएम बद्दल थोडक्यात बघूया. आयजीएम पहिला ऑप्शन. ओके आयजीएम हे फर्स्ट अँटीबॉडी इन इम्युन रिस्पॉन्स. ज्यावेळी इम्युन रिस्पॉन्स करते, ज्यावेळी पहिल्यांदा पळून जो येणारा आयजीएम. ओके आयजीएम लक्षात राहू द्या, फर्स्ट अँटीबॉडी. दुसरं आपलं बघितलं आपण, हे काय करणार आहे, अँटीबॉडी क्रॉस द प्लॅसेंटा. ओके ठीक आहे, क्रॉस होऊन काय करणार आहे, प्रोव्हाइड द न्यूबॉर्न. न्यूबॉर्नला काय देणार आहे, न्यूबॉर्न. ओके पॅसिव्ह इम्युनिटी देत आहे. कुठली पॅसिव्ह इम्युनिटी, कुठली आयजीजी लक्षात राहू द्या. ओके पॅसिव्ह इम्युनिटी देतात. ओके तिसरा कुठला आहे, आयजीडी. ओके राहू द्या, आयजीडी आणि बी हे कुठं असणार, रोल इन बी सेल ऍक्टिव्हेशन मध्ये असणार याची रोल. ओके बी सेल कुठली आयजीडी. ओके आयजीए. ओके सॉरी आयजीए बद्दल थोडक्यात बघूया. हे फाउंड इन सिक्रेशन. ओके सिक्रेशन मध्ये भेटते. उत्तर कुठलं आपलं बरोबर आहे, रट्टा मारून ठेवा आयजीजी. ओके चला नेक्स्ट. Which communication technique involves repeating the patient's main idea to demonstrate the understanding. म्हणजे वापस तेच रिपीट करायचं आहे त्याला अंडरस्टँडिंग करण्यासाठी. ओके म्हणजे आपल्याला मी जे शिकवतो तुम्हाला कळलं नाही तर परत जे रिपीट करून मी तुम्हाला सांगतो तेच रिपीटेटिंग. आपण त्याला अंडरस्टँडिंग साठीच सांगायचं आहे, त्याला आपण म्हणू शकतो. ओके पहिला ऑप्शन काय आहे, पॅराफ्रेझिंग, क्लॅरिफाईंग आणि समरायझिंग आणि रिप्लेटिंग. ओके बघा कुठलं उत्तर बरोबर आहे. ओके एक एक आपण बघूया. चौथा काय आहे, रिफ्लेक्टिंग. रिफ्लेक्टिंग म्हणजे काय, हे एक मिनिट. रिफ्लेक्टिंग म्हणजे क्रिटिकल थिंकिंग अँड कम्युनिकेशन
क्रिटिकल थिंकिंग आहे, कम्युनिकेशन. ओके, कम्युनिकेशन टेक्निक आहे. ओके ओके, म्हणजे आपलं उत्तर हे नाही आलं. ओके, रिप्लेटिंग. ओके, समरायझिंग. आपण कुठल्या तरी टॉपिक बघितलं तर आपण एक समराइज करतो. ओके, त्याला आपण काय म्हणतात, मेन पॉइंट्स कन्वर्जन. जे मेन पॉइंट्सला एकाकडे ठेवतो आपण त्याला काय म्हणतात, समरायझिंग. ओके, हे असणार आहे का, नाही. क्लॅरिफाईंग. क्लॅरिफाईंग म्हणजे काय, मोर इन्फॉर्मेशन घेऊन कन्फर्म करायचं. मोर इन्फॉर्मेशन घेऊन काय करायचं, टू एन्श्योर अंडरस्टँडिंग. अंडरस्टँडिंग. ओके, इथे पण अंडरस्टँडिंग आले बघा. ओके, एन्श्योर अंडरस्टँडिंग. ओके, मोर इन्फॉर्मेशन घेऊन परत एन्श्योर करायचं आहे. ओके, पॅराफ्रेजिंग शेवटचं बघूया. ओके, पॅराफ्रेजिंग म्हणजे काय, रिपीटेटिंग द मेन आयडिया. ओके, रिपीटेटिंग मेन आयडिया युजिंग काय करायचं, युजिंग डिफरंट वर्ड्स. पॅराफ्रेजिंग म्हणजे काय, रिपीटेटिंग द मेन आयडियाज. ओके, युजिंग डिफरंट वर्ड्स. तेच सांगायचं आहे पण डिफरंट वर्ड्स मध्ये. ओके, कळालं. उत्तर आपलं पहिलं आहे. चला नेक्स्ट. Which of the following is the potential complication of abdominal aortic aneurysm? Okay, aneurysm म्हणजे dilation of the artery. Dilation of artery. कुठले, aortic म्हणजे aortic artery. aorta dilation. ओके, कुठे, abdominal region मध्ये. बघा काय काय आहे, कॉम्प्लिकेशन विचारलेलं आहे. ओके, चला कॉम्प्लिकेशन काय काय बघूया. ट्रिपल तुम्हाला कळालं ना काय, हे एनलार्जमेंट म्हणजे डायलेशन. एनलार्जमेंट ओके ऑफ अबडोमिनल आयोटा. कुठले, अबडोमिनल आयोटा. ओके, ही मोस्ट सिरियस, खूप डेंजरस आहे. मोस्ट सिरियस अँड लाईफ थ्रेटनिंग. याची डायग्राम पण आलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. लाईफ थ्रेटनिंग कंडिशन आहे. ओके, चला ह्याच्यामध्ये काय काय होतात कॉम्प्लिकेशन हे पण आपण बघूया. कॉम्प्लिकेशन काय, हे काय झालेलं आहे, एनलार्जमेंट आहे, फुगून फोडू पण शकते, म्हणजे रप्चर झाल्यावर काय होणार आहे, इंटरनल हेमरेज. ओके, मेन ब्लड सप्लायच हेच करतो आयोटा. ओके, हेच आपलं रप्चर झालं तर इंटरनल हेमरेज. ओके, इंटरनल हेमरेज. आणि हेमरेज झालं तर काय होणार आहे, शॉक मध्ये पण बसणार आहे. ओके, आणि डायरेक्ट डेथ पण होऊ शकते, ऑप्शन डेथ. ओके, कळालं आपल्याला. चला थोडं बसूया. ओके, आणि एक ऑप्शन बघूया आपण. कुठे कॉम्प्लिकेशन कुठला आहे, पोटेन्शियल कॉम्प्लिकेशन कुठली, ट्रिपल एच. चला, मायोकार्डियल इन्फेक्शन म्हणजे MI, ते पण चान्स आहे. ओके, बट नॉट अ ट्रिपल एच. ओके, हे वॅस्क्युलर डिसीजचे कॉम्प्लिकेशन आहे, वॅस्क्युलर डिसीज. ओके, चला दुसरी काय आहे, आयोटिक रिगर्जिटेशन. रिगर्जिटेशन म्हणजे रिटर्न नाही देणे. आता बघा रिगर्जिटेशन म्हणजे काय, इकडे सप्लाय आहे, इकडे जात नाहीये, परत रिटर्न येते, त्यालाच आपण काय म्हणतात, रिगर्जिटेशन. ओके, आयोटिक रिगर्जिटेशन मध्ये असणार आहे का, नाही. आणि दुसरं आहे, नाही आपण कॉम्प्लिकेशन बघतो. ओके, रिगर्जिटेशन नसणार आहे. ओके, आणि रेनल आर्टरी स्टेनोसिस. ओके, हे पण रिलेटेड नाहीये. बघा आपण कॉम्प्लिकेशन मध्ये रप्चर अँड हेमरेज बघितलं. ओके, चला कुठलं फोर्थ वाला ऑप्शन आपल्याला भेटले, हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे काय विचारलं होतं त्यांनी, अबडोमिनल आयोटिक एन्युरिझमचे पोटेन्शियल कॉम्प्लिकेशन विचारलं होतं. मायोकार्डियल इन्फेक्शन, आयोटिक रिगर्जिटेशन आणि रेनल आर्टरी स्टेनोसिस हे नाहीये. उत्तर आपलं आहे रप्चर अँड हेमरेज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा हे आहे बघा,
ट्रिपल ए आपलं, हे झालं अयोटा. ओके ओके अबडॉमिनल एरियामध्ये डायलेशन किंवा एनलार्जमेंट झालंय. ओके असे वाढून वाढून हे रप्चर पण होऊ शकते. रप्चर झाल्यावर काय होणार आता सांगितलं, हेमरेज. ओके मोस्ट कॉमन किंवा जास्त होणारी कॉम्प्लिकेशन हेच आहे. चला, विच बोन डिफॉर्मिटी इज कॉमनली नोन ॲज अ नॉक नीज. म्हणजे हे सगळी खाली दिलेले बोन डिफॉर्मिटीज आहे. त्याच्यामध्ये कॉमनली नोन ॲज, त्याला कुठल्या ह्याला डिफॉर्मिटीला नॉक नीज म्हणते असं विचारलेलं आहे. ओके बघा ऑप्शन कुठला कुठला आहे. जेनू जेनू रिकॉर्टम आणि जेनोवेरम, जेनोवेल्गम, जेनोफ्लेक्झम. ओके एक 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 आपण बघूया. मी डायग्राम आलेला आहे तिकडच एक्सप्लेनेशन बघूया आपण. बघा डिफॉर्मिटी. ओके पहिलं आपण हे बघूया. हे नॉर्मल कंडिशन आहे. नॉर्मल मध्ये बघा कसं आहे आपलं नी, हे झालं पाय. ओके बरोबर आहे. ओके जेनोवेरम म्हणजे काय होते बघा. ओके जेनू एक एक बघूया. पहिला ऑप्शन कुठला होता आपला, जेनू रिकवर्वतम, रिकर्वतम असं पण म्हणू शकता तुम्ही. बघा त्याच्यामध्ये काय असणार आहे, एक मिनिट. ओके जेनू रिकर्वतम बद्दल बघूया. ओके कुठे आहे ह्याची डायग्राम इथे. ओके पहिलं ऑप्शनचे बघा त्याच्यामध्ये काय काय आहे बघा. कर्वतम म्हणजे हायपर एक्सटेंडेड नी आहे. कशी हायपर एक्सटेंडेड नी बघा स्ट्रेट लाईन मध्ये नाहीये, एक्सटेंड झालेले. ओके बघा असे आणि परत असे, म्हणजे असे झालेलं आहे थोडक्यात. ओके ह्याला आपण काय म्हणतात, हे नी बेंड आहे. नी काय आहे, नी बेंड झालेला आहे रिकर्वतम मध्ये. ओके नी बेंड कुठे, फॉरवर्ड का बॅकवर्ड, बॅकवर्डला. ओके बॅकवर्डला त्याला आपण काय म्हणतात, जेनू रिकर्वतम. ओके हे झालं. दुसरं ऑप्शन काय आहे आपलं, जेनोवेरम. जेनोवेरम इथे आहे बघा, जेनोवेरम. त्यालाच आपण काय म्हणतात, नॉक नी म्हणतात. नॉक नी वेरमला ही सॉरी एकच मिनिट, वेनूवेरमला नाही आपण वेनूवेल्गमला म्हणतो. ओके नेक्स्ट ऑप्शन कुठला आहे, इथे आहे बघा वेनूवेरम आहे. ह्याला आपण नॉकनी म्हणत नाहीये, सॉरी नॉकनी म्हणजे नी जोडलेला आहे, हे वेलकमला म्हणतात आपण थोडक्यात. नेक्स्ट बघूया आपण जेनोवेल्गमची. ह्याचे बाऊ लेग झाले. ओके बाऊ लेग बघा, इकडे एक लेग आहे, इकडे एक लेग आहे, म्हणजे डिफरंट ह्याला एक एक साईडला गेलेला आहे, मध्ये गॅप आहे. ओके ह्यालाच आपण वेनूरम, इथे रम बॉटल ठेवू शकते असे पण एक्झाम्पल्स आहे. म्हणून लक्षात ठेवण्यासाठी हे रम, इथे रम बॉटल बसू शकते लक्षात ठेवण्यासाठी. ओके याची बाऊ लेग असणार आहे. ओके नी स्टे अपार्ट व्हेन फील आर टुगेदर. ओके एकच मिनिट, हे काय असणार आहे बाय, नी स्टे अपार्ट म्हणजे आपलं नी लांब असणार आहे. व्हेन फीट टुगेदर ज्यावेळी आपण पाय सरळ ठेवतो, ज्यावेळी असे वाकडा असणार आहे. ओके इथे एक्झाम्पल आहे दुसरा ऑप्शन, सॉरी दुसरा डायग्राम मध्ये. ओके आता नेक्स्ट बघूया जेनोवेल्गम. ओके हां जेनोवेल्गम त्याला आपण काय म्हणतात, आपण चुकून त्याला म्हटलं होतं, सॉरी त्याला आपण नॉकनी म्हणतात. नॉकनी नी टच होतात म्हणून ह्याला आपण नॉकनी म्हणतात. कुठे, वेलकम मध्ये. ओके दुसरा कुठला आहे बघा, नेक्स्ट फ्लेक्झम. जेनोफ्लेक्झम त्याचे फिक्स्ड नी फ्लेक्स असते. जेनोफ्लेक्झम कुठे बघा काय आहे, फिक्स्ड नी फ्लेक्शन. नी फ्लेक्शन, नी रिमेन बेंट काय असणार आहे, बेंट असणार आहे. काय, नी म्हणजे आपलं नी जॉइंट. ओके आणि ओके
बघा परत एकदा पहिल्यापासून सांगतो तुम्हाला, इथनं सुरुवात करूया. जेनू वेलकम. जेनू वेलकम म्हणजे काय असतात, नी जवळ आलेले असते म्हणून त्याला आपण नॉकनी म्हणतात. ओके, हे झालं वेलकम. र म्हणजे काय लक्षात ठेवायचं, बॉटल म्हणजे पाय दूर दूर, सॉरी नी दूर दूर आहे, त्याला काय आपण म्हणतात, बौलेग. ओके, असे असते. इथे दुसऱ्या डायग्राम मध्ये आहे. ओके, तिसरा झाला आपला नॉर्मल डायग्राम. ओके, आणि हे झालं चौथा जेनू रिकर्वतम म्हणजे रिकर्वत, हे कर्वत सारखे बघा. ओके, हे पण काय हायपर एक्सटेंडेड नी असणार आहे, हे नी बेंड असणार आहे, कुठे थोडी बॅकवर्ड साईडला. ओके, आणि ह्याच्यामध्ये बेंडचं खूप डिफरन्सिएशन बघा. इथे बेंड आहे कुठे बॅकवर्डला, इथे फॉरवर्डला बेंड आहे. कुठल्यामध्ये जेनू फ्लेक्झम मध्ये फॉरवर्ड आणि जेनू रिकव्हरतम मध्ये बॅकवर्ड. ओके, एवढं आलं लक्षात. चला, उत्तर आपलं भेटलेलं आहे जेनू वेलकम. कुठला ऑप्शन आहे, तिसरा जेनू वेलकम, त्यालाच आपण नॉकनी म्हणून म्हणतात. ओके, चला नेक्स्ट. चला, टाइम खूप होते, आपण थोडे स्पीड मध्ये जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉमन किमोथेरापी ड्रग यूज टू ट्रीट ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर मध्ये कुठली ड्रग यूज करतात असं विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन डॉक्झोरोबिसिन, रुटुक्झिमॅब आणि मेथोट्रेक्सेट आणि विनक्रिस्टाइन. कुठले ड्रग यूज करतात असे प्रश्न आहे. ओके, विनक्रिस्टाइन हे पण मोस्ट कॉमनली पीडियाट्रिक मध्ये यूज करतात. ओके, याची साइड इफेक्ट पेरिफेरल न्यूरोपॅथी आहे. हे खूप वेळा विचारलेले क्वेश्चन आहे. पेरिफेरल न्यूरोपॅथी ह्याचे साइड इफेक्ट आहे. ओके, मेथोट्रेक्सेट पण हे पण कॅन्सर ड्रगच आहे. याची हे 2 डिसीज मध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे. ओके, मेथोट्रेक्सेट कुठले एक्टोपिक प्रेग्नन्सी. ओके, एक्टोपिक प्रेग्नन्सी आणि रुमेटॉइड आर्थरायटिस याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे. ओके, आणि हे कुठले रुटुक्झिमॅब. ओके, हे मोस्ट कॉमनली कुठे यूज करतात, नॉन हॉडकिन्स डिसीज मध्ये किंवा लिम्फोमा मध्ये यूज करतात. ओके, आपलं उत्तर कुठे बघा, हे उत्तर आहे. ओके, डॉक्झोरोबिसिन हे मोस्ट कॉमन कुठे यूज करतात, किमोड्रग्स आहे ब्रेस्ट कॅन्सर मध्ये आणि ओव्हरियन कॅन्सर मध्ये हे मोस्ट कॉमनली यूज करतात. उत्तर कुठलं बरोबर आहे, डॉक्झोरोबिसिन. पहिला उत्तर बरोबर. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द कॉमन ट्रीटमेंट ऑप्शन फॉर द बायपोलर डिसऑर्डर. म्हणजे बायपोलर डिसऑर्डर आहे कुठली कॉमन ट्रीटमेंट आहे. ओके, चला बघूया. पहिलं ऑप्शन काय दिलेलं आहे, इलेक्ट्रो कन्व्हर्जन थेरपी म्हणजे ECT. ओके, दुसरा आहे बेंजोडायझेपॅम आणि तिसरा मूड स्टेबिलायझर लाईक लिथियम आणि अँटी कन्व्हर्जन मेडिकेशन. तिसरा आहे SSRI. ओके, ठीक आहे, बघा कुठले उत्तर बरोबर आहे आपलं. ओके, आपण ECT पण देतो. ओके, BPD मध्ये ECT देऊ शकतो, पण व्हिच ऑफ द फॉलोइंग ट्रीटमेंट इज ऑप्शन फॉर द बायपोलर डिसऑर्डर. ओके, असं म्हटलेलं आहे. ओके, बट नॉट फर्स्ट टाइम. आपण BPD मध्ये डायरेक्ट आलेलं की चला बाबा ECT ला असं नाही म्हणत, हे चुकीचं आहे. ओके, हे प्रायमरी फर्स्ट ऑप्शन नाही आहे, म्हणजे प्रायमरीली आपण BPD ला डायरेक्ट ECT देत नाही. ओके, हे चुकीचं आहे. ओके, दुसरं कुठलं आहे बघा, बेंजोडायझेपॅम्स. ओके, हे कशासाठी यूज करतात बघा, हे कशासाठी यूज करतो बघा आपण बेंजोडायझेपॅम. ही शॉर्ट ट्रीटमेंट ऑफ एजिटेशन आणि स्लीपसाठी हे बेंजोडायझेपॅम आपण यूज करतो. ओके, आणि तिसरं उत्तर बघा, दुसरं काय म्हणतात, BPD. हे शेवटचं आपण बघूया. उत्तर आपलं तिसरा बरोबर आहे. ओके, SSRI आपण BPD मध्ये यूज करत नाही. ओके, SSRI कुठल्यासाठी यूज करतात आपण, डिप्रेसिव्ह एपिसोडसाठी. ओके, डिप्रेसिव्ह एपिसोडसाठी मॅक्झिमम कॉमनली यूज करतात आपण. ओके, तिसरं काय बघा, BPD मधला हेच आहे. ओके, मूड स्टेबिलायझर. ओके, मूड स्टेबिलायझर हे BPD मध्ये प्रायमरली यूज करतात आपण. ओके, स्टेबिलायझर. ओके, हे फर्स्ट लाईन ड्रग आहे. कुठली फर्स्ट लाईन आलं की ECT नाही पाठवायचं आहे. ओके, पहिल्या मेडिसिन देतात कुठली, लिथियम लाईक फर्स्ट लाईन ड्रग आहे मूड स्टेबिलायझरची. त्याच्यामध्ये कुठले येतात, लिथियम
किंवा आणि बाकीचे अँटी कन्व्हर्जंट ड्रग्स हे आपण देतात. ओके, कन्व्हर्जंट मेडिकेशन. उत्तर बरोबर बघा, तिसरं उत्तर बरोबर आहे. ओके, चला 21वा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग specimen is considered the most suitable for the culture and sensitivity testing. सॉरी, म्हणजे CS करायचं आहे. कल्चर आणि सेन्सिटिव्हिटीसाठी कुठली स्पेसिमेन चांगला आहे असं हे मोस्ट सुटेबल आहे असं विचारलेलं आहे. ओके, मिड स्ट्रीम क्लीन कॅच युरिन. मिड स्ट्रीम मधलं म्हणजे युरिन पास करताना मिड स्ट्रीम मधलं, सेंटर मधलं म्हणजे ज्यावेळी आपण लघु करतो एक पिरियड आहे असते इथनं इथं. ओके, हे मिड ज्या टाइमला क्लीन कॅच म्हणजे क्लीन पद्धतीने जे कॅच केलेले युरिन असतात ते. ओके, आणि रॅन्डम कधी पण घ्या. ओके, आणि फर्स्ट मॉर्निंग उठले घ्यायचं. ओके, 24 तास युरिन कलेक्शन कुठले सुटेबल आहे. ओके, आपण एक 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 बघूया. ओके, चला 24 तास युरिन कलेक्शन कधी कशासाठी घेतात आपण. ओके, ही मेटाबॉलिक स्टडीसाठी आपण घेतात. ओके, मेटाबॉलिक स्टडीसाठी 24 तासाची युरिन कलेक्शन. ओके, हे काय फर्स्ट मॉर्निंग युरिन कशासाठी घेतात आपण. आपण प्रेग्नन्सी टेस्टसाठी घेतात, प्रेग्नन्सी टेस्ट. ओके, आणि रॅन्डम हे आपण रुटीनला यूज करतात. ओके, CS साठी हे खूप महत्वाचं आहे. ओके, मिड स्ट्रीम क्लीन कॅच. उत्तर आपलं पहिला बरोबर आहे. ओके, which of the following is the recommended action for the conscious adult who is choking, unable to cough or speak. Okay, बघा सिरियस कंडिशन आहे. which of the following is the recommended action करायचे कॉन्शियस. हो, लक्षात असू द्या हे कॉन्शियस आहे. ओके, परत तुम्हाला वाचायला कॉन्शियस अडल्ट हु इज चोकिंग म्हणजे चोकिंग होते त्याला, आणि अनएबल टू कप और स्नीज म्हणजे त्याला स्नीज आणि कप स्पीक करता येईना. ओके, काय असणार आहे बघा. काय ऑफर द ग्लास ऑफ वॉटर. अरे बापरे, पाणी द्यायचं नाही. काय होतं पाणी दिल्याने हे डेंजर आहे, आपलं रेखेमध्ये जाऊ शकते. ओके, हे डेंजर नाही द्यायचं आहे. ॲडमिनिस्टर द सीफियर इमिडिएटली. ओके, द्यायचं का नाही. पेशंट तर आपण सीफियर का देत होतो, पेशंट ज्या वेळी अनरेस्पॉन्सिव्ह किंवा अनकॉन्शियस असते त्यावेळी देतात ना. इथे बघा कॉन्शियस. ओके, हे नाहीये, गरज नाहीये. बघू नेक्स्ट क्वेश्चन. एनकरेज देम टू कीप कपिंग फोर्सफुली म्हणजे ते पेशंटला कपिंग करण्यासाठी फोर्स करायचे. ओके, हे कुठलं असं करायचंय नाही, हे पण चुकीचं आहे. आणि गिव्ह बॅक ब्लोज आणि अबडोमिनल थ्रस्ट. बघा चोकिंग मध्ये हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे आपल्याला बेस्ट ऑप्शन भेटलेलं आहे, याला पण टाका. काढ ऑप्शन कुठला बरोबर आहे आपला. गिव्ह बॅक ब्लोज अँड अबडोमिनल थ्रस्ट. ओके, कळालं. हे एअरवे ऑब्स्ट्रक्शन अँड मेडिकल इमर्जन्सी साठी यूज करतात आपण. मेडिकल इमर्जन्सी कुठले, हे अबडोमिनल थ्रस्ट. ओके, आलं लक्षात. चला, ही लाईफ सेविंग मेथड आहे. ओके, लाईफ सेविंग मेथड. ओके, कुठली, हेच हेमलिच मॅन्युअर. ओके, काय काय द्यायचं असतं. 5 बॅक फ्लो आणि 5 अबडोमिनल थ्रस्ट दिले की सम. ओके, चला उत्तर आपला चौथा बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. द कॉन्सेप्ट ऑफ अपस्ट्रीम थिंकिंग इन द कम्युनिटी हेल्थ नर्सिंग रेफर्स टू. ओके, कम्युनिटी हेल्थ नर्सिंगला करायचं कॉन्सेप्ट कुठली आहे, अपस्ट्रीम थिंकिंग. ओके, पहिलं काय म्हटलं बघा, कोलॅबोरेटिंग विथ अदर नर्स इन द कम्युनिटी. कोलॅबोरेशन सगळ्यांना घेऊन करायचं म्हणजे हे झालं टीमवर्क. ओके, टीमवर्क. ओके, अड्रेसिंग द सोशल डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ अँड फोकसिंग ऑन प्रिव्हेन्शन. ओके, सोशल डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ अँड फोकसिंग ऑन प्रिव्हेन्शन मध्ये करायचं आहे. ओके, अपस्ट्रीम थिंकिंग मध्ये हे येते. ओके, प्रोव्हाइडिंग इमिडिएट केअर फॉर द अक्यूट इलनेस अँड इंजुरीज. ओके, येणार आहे का हे, नॉट नाही. ओके, चौथा आहे इम्प्लिमेंटिंग एव्हिडन्स बेस्ड आणि अपस्ट्रीम थिंकिंगला काय हे नाहीये. ओके, हे पण ते कुठली आहे,
स्टँडर्ड केअर्समध्ये येते. ओके, जे एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस. ओके, चला उत्तर भेटलं आपल्याला कुठलं, ॲड्रेसिंग द सोशल डिटर्मिनंट्स ऑफ द हेल्थ फोकसिंग ऑन द प्रिव्हेंशन. ओके, चला 23 मध्ये दुसरं तुम्ही बरोबर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. द एज ऑफ ऑनसेट शिझोफ्रेनिया टायपिकली ऑकर्स ड्युरिंग, म्हणजे स्टार्ट कधी होते, म्हणजे कधी मोस्ट कॉमनली कधी शिझोफ्रेनिया अफेक्ट होतात असे विचारलेलं. कधी लेट अडल्टहुड, मिडल अडल्टहुड अँड ॲडोलेसन्स अँड अर्ली अडल्टहुड आणि चाइल्डहुड. ओके, बरं चला, हे शिझोफ्रेनिया आहे मोस्ट कॉमनली इन late adolescence to early childhood ह्या एजमध्ये येतात. एक्झाम्पल, मेलमध्ये बिटवीन 15 ते 25 इयर. ओके, 15 ते 25 इयर. ओके, फिमेलमध्ये 20 ते 30 या एजमध्ये येतात. ओके, लेट अडल्टहुड हे झालं. चाइल्डहुड ऑप्शन कुठला बरोबर झालं बघा आपलं, लेट अडोलेसन्स म्हणजे अडोलेसन्स अँड अर्ली अडल्टहुड, म्हणजे उत्तर कुठला झाला आपला, तिसरं उत्तर बरोबर आहे. ओके, लेट अडल्टहुड नाही, माइल्ड अडल्टहुड नाही, चाइल्डहुडमध्ये पण नाही आहे. ओके ओके, हे अडल्टहुड चाइल्डहुड थोडक्यात बघूया, पटकन सांगतो कारण टाइम नाही आहे. ओके, जे आपण 1 इयर लाईफला काय म्हणतात, इन्फंट. ओके, ह्याच्यामध्ये पण फर्स्ट मंथला वेगवेगळं आहे, पण ते नेक्स्ट बघूया. ओके, 1 ते 3 वर्ष, सॉरी 1 ते 3 इयरला आपण टोडलर म्हणतो. ओके, डबल टी टोडलर. ओके, 3 to 6 इयरला प्री स्कूल शाळेला जायचं अगोदर. ओके, प्री स्कूल. आणि 6 ते 12 स्कूल एज. ओके, आणि 12 ते 18 अडोलेसन्स. लक्षात आलं किती एज, अडोलेसन्स. चला नेक्स्ट. विच इज द टर्म यूज टू अनइक्वल डिस्ट्रीब्युशन. ओके, इक्वल नाही आहे, अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑपॉर्च्युनिटी अँड रिसोर्सेस. ओके, सोशल, पहिला ऑप्शन बघा सोशल कंट्रोल. ओके, कंट्रोल म्हणजे काय, रेग्युलेशन करणे. ओके, रेग्युलेशन. ओके, दुसरं काय, सोशल इनइक्वलिटी. बघा अनइक्वल इनइक्वलिटी इथे चालू. ओके, होल्ड फॉर ठेवा. नेक्स्ट बघा सोशल इंटिग्रेशन. इंटिग्रेशन म्हणजे काय, ब्रिंगिंग इंडिव्हिज्युअल इंटू सोशल कम्युनिटीमध्ये. ओके, चला हे काय, सोशल मोबिलायझेशन. मोबिलायझेशन म्हणजे काय, engaging people to active goals, to active म्हणतो बघा, अचीव गोल्स. ओके, त्या अचीव करण्यासाठी तिथे त्यांना एंगेज करायचं. ओके, हे झालं सोशल इम्युलेशन. आपलं उत्तर भेटलेलं आहे आपल्याला सोशल इनइक्वॅलिटी. ओके, इनइक्वॅलिटी म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये, unequal access to resources and opportunity. ओके, रिसोर्सेस अँड ऑपॉर्च्युनिटी त्याच्यामध्ये नसणार आहे. तर दुसरा. चला नेक्स्ट. व्हॉट इज द मोस्ट कॉमन कॉज ऑफ कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस. ओके, हिअरिंग लॉस म्हणजे काय, हिअरिंग लॉस म्हणजे इनएबिलिटी टू हिअर. थोडक्यात इनएबिलिटी टू हिअर. ओके, त्याच्यामध्ये किती टाईप आहे माहिती आहे का तुम्हाला, कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस. ओके, दुसरा आहे सेन्सोरी. ओके, हे झालं सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस. ओके, आणि तिसरं एक आहे मिक्स म्हणजे त्याच्यामध्ये कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस पण आला आणि हे सेन्सोरी हेअर लॉस पण, हे पण हिअरिंग लॉस. आणि चौथं एक आहे सेंट्रल डॅमेज. ओके, तेवढं झालं. ओके, हे कंडक्टिव्ह मध्ये आउटर आणि मिडल इयरची प्रॉब्लेम असते. ओके, आउटर आणि मिडल इयर लक्षात राहू द्या, मिडल इयर. ओके, त्याच्यामध्ये इनर आणि सेन्सोरीमध्ये इनर आणि ऑडिटरी नर्वची प्रॉब्लेम असते. ऑडिटरी
नर्वचे. ओके, याच्यामध्ये तर दोन्ही असणार आहे. ओके, चला सेंटर म्हणजे काय, सेंटरमध्ये काय असणार आहे, ऑडिटरी सेंटर ऑफ ब्रेनचे डॅमेज असणार, सेंटर ऑफ ब्रेन. ओके, कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस मध्ये हे झालं, आउटर हेअर. ओके, चला नेक्स्ट कुठे उत्तरच नाही काढले आपण. ओके, बघा काय म्हणते, कुठले कुठले आहेत. फर्स्ट ऑप्शन बघूया, ब्लॉकेज ऑर डॅमेज, म्हणजे ब्लॉकेज किंवा डॅमेज टू द आउटर ऑर मिडल इयर, म्हणजे आउटर आणि मिडल इयर मधला प्रॉब्लेम आहे. ओके, एक्सपोजर टू लाऊड नॉईज, एक्सपोजर टू लाऊड नॉईज हे सेन्सोन्युरलचे साईड इफेक्ट आहे. सेन्सोरी न्यूरल हिअरिंग लॉस, शॉर्टकट मध्ये लिहू आपण, सेन्सो न्यूरल हिअरिंग लॉस. ओके, डॅमेज टू द इनर इयर हे इन्फेक्शन इन्फ्लेमेशन ऑफ मिडल इयर, म्हणजे सॉरी मिडल इयर नाही, इनर इयर आहे. ओके, काय झालं, हे पण सेन्सो न्यूरल हिअरिंग लॉसच प्रॉब्लेम आहे. ओके, एज रिलेटेड आपण एक वर्ड आहे त्याला काय म्हणतात, प्री बायकसिस, म्हणजे काय, एज रिलेटेडली हिअरिंग लॉस होणे, त्याला आपण एज रिलेटेड डिजनरेशन म्हणतात. ओके, उत्तर कुठलं आहे, आउटर आणि मिडल इयरचं कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस, हेच उत्तर आहे आपलं पहिलं. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन. ओके, चला 27वा क्वेश्चन. इन सीटीजी इंटरप्रिटेशन द टर्म रिअस्युरिंग रेफर्स टू. ओके, सीटी म्हणजे काय, कार्डिओ टोपोग्राफी. रिअस्युरिंग म्हणजे नॉर्मल पॅटर्न्स. ओके, बघा काय म्हणतात, मॅटर्नल हार्ट रेट विदिन नॉर्मल रेंज. ओके, मॅटर्नल नाही, सीटीजी मध्ये आपण मोस्टली फिटलची एचआर चेक करतो. ओके, फिटल हार्ट रेट. ओके, नॉट मॅटर्नल. हे झालं पहिला, हे चुकीचं आहे. ओके, स्लो फिटल हार्ट रेट अँड फ्रिक्वेंट डिक्लरेशन, लो फिटल रेट आणि फ्रिक्वेंट डिक्लरेशन नाही, हे काय व्याताचं दिक्कत, म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे नॉर्मल नाही आहे. ओके, आणि नॉर्मल बेसलाईन फिटल हार्ट रेट अँड अब्सेन्स ऑफ डिसलरेशन. ओके, हे नॉर्मल पॅटर्न आहे. ओके, नेक्स्ट बघूया, uterine contraction occurring at the regular intervals. ओके, हे पण आपण जास्त नाही बघता, हे uterine contraction बघू शकतो, पण आता फिटलचे चाललेलं. ओके, हे पण नाही. आता बरोबर कुठला आहे, नॉर्मल बेसलाईन फिटल हार्ट. ओके, नॉर्मल बेसलाईन किती असते फिटल हार्ट रेटचे, FH4 110 ते 160 पर्यंत असते. ओके, चला उत्तर तिसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट. Which type of the muscle tissue is highly resistant to fatigue and intercalated disc? Intercalated disc कुठले विचारलं आहे, रेजिस्टंट टू फॅटिग. ओके, एक बघा, कार्डियक मसल हे हाय नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया असते, याच्यामध्ये हाय नंबर ऑफ मायटोकॉन्ड्रिया आणि गुड ब्लड सप्लाय असते, गुड ब्लड सप्लाय आणि एरोबिक मेटाबॉलिझम. ओके, याच्यामध्ये सगळं काय झालं, हे हाय रेजिस्टंट झालं. कसे हाय रेजिस्टंट टू फॅटिग. ओके, हाय रेजिस्टंट टू फॅटिग डायरेक्टली आपलं उत्तर भेटलं पहिल्या याच्यामध्ये डिस्कशन मध्ये. ओके, चला कार्डियक मसल थोडं बघूया. दुसरा, ओके, दुसरा काय आहे, स्टेटेड मसल. हे कुठे कुठे असते, कार्डियक आणि स्केलेटल मध्ये. ओके, स्केलेटल मध्ये हे नॉट अ स्पेसिफिक आहे. ओके, तिसरा काय, स्केलेटल मसल. स्केलेटल मध्ये कुठे असणार आहे, स्केलेटल मध्येच, हे व्हॉलंटरी असणार आहे. ओके, आणि स्ट्रेटेड. ओके, चौथा काय, स्मूथ मसल. हे
स्मूथ वॉसल असेल तर हे इनव्हॉलंटरी असते. ओके, इनव्हॉलंटरी आणि नॉन स्ट्रेटेड. ओके, चला उत्तर कार्डियक मसल. बाकीचं रॉंग. चला, फेटल स्कल कॉम्पोज्ड ऑफ हाऊ मेनी वेन्स, हाऊ मेनी बोन्स. बोन्स म्हणजे फेटल स्कल मध्ये किती बोन असते? 10, 6, 8, 12. उत्तर बघा. चला, नाही एक डायग्राम आणलं असेल. एक मिनिट. चला, डायग्राम आणलेला आहे. फेटल स्कल मध्ये किती बोन असते. ओके, बघा कुठल्या बोन आहे पहिल्यापासून बघूया. हे आहे फ्रंटल बोन, एक झाला. ओके, हे झालं पेरेटियल बोन. तिकडे पण असते, इकडे पण आहे. हे वन साइड इमेज आहे. ओके, हे झालं 2. आणि टेम्पोरल बोन, हे पण 2 असते. ओके, किती झालं 5. ओके, आणि कुठलं? हे ऑक्सिपिटल बोन. ओके, आणि स्पेनल बोन कुठे आहे बघा. हे मास्टर्ड फंटानल झालं का. स्पेनल बोन इकडे बघा, इथे. ओके, आणि इथं इथमड बोन इथेच असते. ओके, किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 बघा. परत एकदा बघा. फ्रंटल झाले. ओके, पॅराटल झाले. ओके, टेम्पोरल झाले. ओके, ऑक्सिपिटल इथे. ओके, स्पेनॉइड. ओके, आणि इथमड इथे. ओके, चला 8 उत्तर 8 बरोबर. चला नेक्स्ट. द कॉन्सेप्ट ऑफ पॉलीफार्मसी रेफर टू. पॉलीफार्मसी म्हणजे काय? द प्रॅक्टिस ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिकेशन इन द ओल्डर अडल्ट्स, द एक्सेसिव्ह यूज ऑफ अँटीबायोटिक इन द जेरियाट्रिक केअर, द यूज ऑफ मल्टिपल मेडिकेशन बाय द ओल्डर अडल्ट्स, यूज ऑफ सिंगल मेडिकेशन टू ट्रीट द मल्टिपल कंडिशन. ओके, बघा काय काय म्हणते. पॉलीफार्मसी म्हणजे बघू आपण. पॉली फार्मसी. ओके, हे काय आहे? concurrent use of multiple medication. Okay, multiple, एक मिनट. multiple medication, typically few or more, म्हणजे जास्त. कुठे? एस्पेशली कोणामध्ये? एस्पेशली अमॉंग ओल्डर अडल्ट्स, म्हणजे जे एज झालेले त्यांनी यूज करतात. ओके, एल्डर अडल्ट्स. ओके, याच्यामध्ये प्रिस्क्राइब्ड ड्रग पण असू शकतो, आणि ओव्हर द काउंटर पण असतो. ओके, ओटीसी ड्रग पण असतो. चला, भेटले आपल्याला उत्तर. कुठे बघा? प्रॅक्टिस ऑफ अल्टरनेटिव्ह. बघा इथेच भेटले. अल्टरनेटिव्ह मेडिकेशन इन द ओल्ड एज, पहिला ऑप्शन बरोबर. दुसरं बघा काय म्हणतात. द एक्सेसिव्ह यूज ऑफ अँटीबायोटिक. नाही, याच्यामध्ये अँटीबायोटिक नाही, मल्टिपल ड्रग्स येतात याच्यामध्ये. कुठले? मल्टिपल ड्रग यूज करतात. ओके, द यूज ऑफ मल्टिपल मेडिकेशन बाय ओल्डर अडल्ट्स म्हटले. ओल्डर अडल्ट्स. ओके, आपण चुकलो का कुठे? याच्यामध्ये फर्स्ट मध्ये काय? द प्रॅक्टिस ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिकेशन इन द वेट. सॉरी, आपण इथे चुकलो. एक बघा, फर्स्ट ऑप्शन काय म्हटले? द प्रॅक्टिस ऑफ अल्टरनेटिव्ह म्हटले. हे वर्ड आम्ही पकडलेला नाहीये. ओके, अल्टरनेटिव्ह नाहीये, त्याच्यामध्ये कनकरंट आहे म्हणजे कंटिन्युटी. कंटिन्युटी आहे म्हणजे कंटिन्युटी करणार आहे. हे उत्तर पण चुकीचं सांगत. एक्सेसिव्ह यूज ऑफ अँटीबायोटिक नाही, फक्त अँटीबायोटिक नाही, मल्टिपल ड्रग आहे. ओके, द यूज ऑफ मल्टिपल मेडिकेशन हे बरोबर आहे बाय ओल्डर अडल्ट्स. हे उत्तर बरोबर आहे. सॉरी, हे चुकीचं आहे. चला, द यूज ऑफ सिंगल मेडिकेशन टू ट्रीट मल्टिपल कंडिशन, म्हणजे एक गोळ्या घ्यायचा रामबाण म्हणजे सगळ्यांसाठी. एक्झाम्पल कुठले? आपण पॅरासिटामॉल सध्याला घेतो. ओके, फिवर आला तर पॅरासिटामॉल घ्या, पायांग दुखत असेल तर पॅरासिटामॉल घ्या, असं करतो. ओके, चला उत्तर तिसरा बरोबर आहे. चला नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द लीडिंग कॉज ऑफ डेथ इन इंडिया? हे सगळ्यांना माहिती असणार आहे आणि आपण डेली ऐकतो. ओके, चला फर्स्ट ऑप्शन कार्डिओस्क्युलर इन्फेक्शियस डिसीज आणि रेस्पिरेटरी डिसीज, आणि चौथा आहे कॅन्सर. ओके, कॅन्सर पण आहे पण तेवढी नाही, 8 to 9% आहे. ओके, त्याच्यामध्ये कुठलं? मेनली ब्रेस्ट, लंग, ओके, आणि ओरल कॅन्सर हे आहेत. हे सगळी सी आहे. ओके, चला रेस्पिरेटरी डिसीज मधला
COPD असो, न्यूमोनिया, अस्थमा, ओके, हे सगळे हे पण मेजॉरिटीमध्ये आहेत 10%. ओके, दुसरं काय इन्फेक्शियस डिसीज. इन्फेक्शनमध्ये कुठले येतात? TB, रेस्पिरेटरीचं आणि डायरियावाले. ओके, डायरियल इन्फेक्शन हे आलं. ओके, हे एवढी मेजर नाही आहे. पहिला आहे कार्डिओव्हास्क्युलर. म्हणजे काय? आपलं कार्डिओव्हास्क्युलर डिसीज. ओके, ही 25 ते 30% लीडिंग कॉज ऑफ डेथ, लीडिंग कॉज ऑफ डेथ इन इंडियामध्ये. ओके, म्हणून आपण डेली काय ऐकतो? त्याला हार्ट अटॅक आला, हे झालं, हे झालं, MI झालं, असं ऐकतो. ओके, हे काय? कार्डिओव्हास्क्युलर डिसीज आहे मोस्ट कॉमन लीडिंग कॉज ऑफ डेथ इन इंडिया. उत्तर आपला पहिला. ओके, चला किती? 25 ते 30%. हे वरती पण क्वेश्चन येऊ शकते. ओके, which acid base imbalance is characterized by the increase in the carbon dioxide level and compensatory increase in the bicarbonate level. ओके, हे ऍसिड इम्बॅलन्स मधलं आहे. आपण लेवल बघून म्हणजे जे रिपोर्ट आलेले असते त्यांच्यावरती हे डिसाईड करायचं असतं. हे 2 ते 3 तासाचा टॉपिक आहे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आपण शॉर्टलीमध्ये बघू आज. ओके, नेक्स्ट कधी टाइम भेटलं तर ह्याच्यावरती बघू आपण ऍसिड बेस इम्बॅलन्स. ओके, बघा काय काय म्हटलेलं आहे? इन्क्रीज इन द कार्बन डायऑक्साइड. ओके, CO2 वाढलेला आहे. ओके, अँड कंपन्सेटरी इन्क्रीज इन द बायकार्बोनेट. ओके, बायकार्बोनेट वाढलेला आहे. ओके, कसे? कंपन्सेटरीमध्ये. चला बघूया. मी एक टेबल आणलेला आहे. CO2 जास्त आहे. ओके, CO2 जास्त कुठे आहे? बघा, CO2 इथे आहे, जास्त इथे आहे. हे कंपन्सेटरमध्ये आहे का? नाही, CO2 जास्त आहे. ओके, चला अजून काय म्हटलं यांनी? कंपन्सेटरी इन्क्रीज बायकार्बोनेट. बघा बायकार्बोनेट कुठे आहे? इथे, इथे पण वाढलेलं आहे कंपन्सेटरमध्ये. मग काय येणार? रेस्पिरेटरी एसिडोसिस उत्तर आहे आपला. रेस्पिरेटरी एसिडोसिस. ओके, पहिले उत्तर बरोबर आहे. ओके, हे कॉन्सेप्ट आपण बघूया. 2 ते 3 असे लेक्चर आहे हे. आपण कधी टाइम तर बघायचं. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following exercise is commonly recommended for strengthening the pelvic floor muscle after the childhood? बघा काय म्हणते? ही कुठली एक्सरसाइज आहे इज कॉमनली रिकमेंडेशन करतात कधी? पेल्विक फ्लोर मसल आफ्टर चाइल्डहुड. स्ट्रेंथिंग ऑफ पेल्विक फ्लोर मसल साठी स्ट्रेंथ कुठे आणायचं आहे आपल्याला? पेल्विक फ्लोर मसल आफ्टर चाइल्डहुड म्हणजे डिलिव्हरी झाल्यावर. बघा कुठले कुठले आहेत. बघा पहिला ऑप्शन काय आहे? बायसेप. बायसेप मारायचं का? नाही. प्लँक्स आणि स्क्वॉट्स, केगल एक्सरसाइज. याचं उत्तर सगळ्यांना माहिती असणार आहे. ओके, चला बायसेप कर्ल्स म्हणजे काय येणार आहे? याच्यामध्ये स्ट्रेंथनिंग ऑफ आर्म. ओके, स्ट्रेंथनिंग ऑफ आर्म. ओके, प्लँक्स मध्ये एक कोर स्ट्रेंथनिंग होते. ओके, आणि स्क्वॉट्स मध्ये काय होणार आहे? एंगेज सम पेल्विक मसल्स. त्याच्यामध्ये होणार आहे पण तेवढी नाही. एंगेज ऑफ सम पेल्विक मसल्स, सम पेल्विक मसल्स. ओके, खूप मोठं झालं असं वाटायला मला. एकच मिनिट. ओके, चला हे केगल एक्सरसाइज. केगल एक्सरसाइज बद्दल थोडक्यात बघूया. ओके, स्पेशली नाही तेच एकच मिनिट. ओके, हे स्पेशली टार्गेटेड कुठे टार्गेटेड असते? पेल्विक फ्लोर मसल साठी असते. ओके, पेल्विक फ्लोर मसल. ओके, विच सपोर्ट, हे कुठे कुठे सपोर्ट करते? युटेरस सपोर्ट, विच सपोर्ट uterus, urinary bladder आणि small intestine and rectum. ओके, इकडे सगळीकडे सपोर्टेड असते. ओके, चल उत्तर आपल्याला बेस्ट का? हे प्रमोट
पोस्टपार्टम रिकव्हरी. ही एक्सरसाइज काय करते, पोस्टपार्टम ला रिकव्हरी मध्ये प्रमोट करते. ओके, तर आपल्याला भेटलेलं आहे केगल एक्सरसाइज, बाकीचे चुकीचे. चला 34. द रॉम्बर्ग टेस्ट इज यूज टू असेस, म्हणजे कशासाठी असेस करतात, मसल स्ट्रेंथ, कोऑर्डिनेशन अँड बॅलन्स, क्रेनियल नर्व फंक्शन आणि रिफ्लेक्सेस. ओके, थोडक्यात बघूया आपण. रॉम्बर्ग टेस्ट हे काय आहे, थोडक्यात सांगतो मी. पेशंट असते, त्याला एक हे सांगतात ऍक्टिव्हिटी करायची, म्हणजे ह्याच्यावरती बॅलन्स काय काय करणार आपल्याला, कोऑर्डिनेशन आणि बॅलन्स करणार आहे. फर्स्ट जे व्यक्ती असतो इकडे डायग्राम पण मध्ये आपण दाखवू. हे झालं आपलं, सॉरी हे झालं आपलं पेशंट. ओके, त्याला काय करायचं, दोन्ही हात पुढे किंवा साईडला करायला सांगायचं. ओके, आणि आपण साईडला करायला सांगू. ओके, साईड केलेलं आहे. किती, थोडी 20 ते 30 सेकंड थांबायचं, त्यांना असंच थांबायला सांगायचं. ओके, आणि बघायचं त्याचा हात खाली पडते का, हलते का, असं बघायचं. ओके, कधी हे आईज ओपन असताना. ओके, आईज ओपन असताना. आणि नेक्स्ट काय करायचं, ते आईज बंद करायला सांगायचे. ओके, आईज क्लोज करायला सांगायचं. ओके, क्लोज केल्यावर परत बघायचं ह्याच्यामध्ये काही व्हेरिएशन आहे का, म्हणजे हात खाली पडते का, हलते का, असे बघायचं. हे काय, रॉम्बर्ग टेस्ट. ह्याच्यामध्ये काय आपण बघतो, मसल स्ट्रेंथ बघणार आहे का, नाही. कोऑर्डिनेशन आणि बॅलन्स बघणार आहे, क्रेनियल नर्व फंक्शन पण नाही, रिफ्लेक्सेस नाही. ओके, ह्याचे काय काय येते, सेन्स ऑफ, त्याच्यामध्ये सेन्स ऑफ बॉडी पोझिशन पण असेच करतो आपण, सेन्स ऑफ बॉडी पोझिशन. ओके, कळालं आपल्याला रॉम्बर्ग टेस्ट. चला, what is the purpose of root case analysis in the patient safety? ओके, बघा काय काय म्हणतात, टू एन्शोर द एफिशियंट वर्कफ्लो. ओके, आणि आयडेंटिफाय अँड ॲड्रेस द अंडरलाईन कॉजेस, टू फाइंड fault with the healthcare workers, to minimize the patient involvement in the healthcare process. बघा काय म्हणतात, रूट कॉज म्हणजे काय आपण बघूया थोडक्यात. रूट कॉज अनालिसिस. ओके, हे काय, एसेन्शियल फॉर इम्प्रूविंग, काय आहे, इम्प्रूविंग पेशंट सेफ्टी आणि सिस्टम वाइड लर्निंग आणि कल्चर सेफ्टी इन हेल्थ वर्क, हेल्थ वर्क. ओके, हेल्थ वर्क म्हणतो बघा, हेल्थ केअर मध्ये. ओके, हेल्थ केअर मध्ये बाय ॲड्रेसिंग, कसे, बाय ॲड्रेसिंग प्रॉब्लेम्स ॲट देअर ओरिजिन. ओके, ॲड्रेसिंग प्रॉब्लेम्स म्हणजे चुका कुठे होतात तिथनं ओरिजिन पासून आपण बघून त्याच्यामध्ये आपलं व्हेरिएशन इम्प्रूव्हमेंट करायचं. ओके, चला ऑप्शन काय म्हणतात बघा, टू एन्श्योर द एफिशियंट वर्कफ्लो, एफिशियंट करायचं नाही. टू आयडेंटिफाय द ॲड्रेस बाय अंडरलाईंग कॉजेस. ओके, अंडरलाईंग कॉजेस जे चुक कशामुळे झालं हे बघायचं, ॲड्रेस करायचं त्याला. ओके, टू फाइंड आउट द फॉल्ट विथ द हेल्थ केअर वर्कर्स, नाही. ओके, टू मिनिमाइज द पेशंट इन्व्हॉल्वमेंट कमी करायचं आहे का हेल्थ केअरमध्ये, नाही. उत्तर दुसरा बरोबर आहे. ओके, चला. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेजर ऑफ डिसीज फ्रिक्वेन्सी. ओके, डिसीज फ्रिक्वेन्सी म्हणजे परत परत येणे कशामध्ये आहे असं विचारते. ओके, केस फॅटिलिटी रेट, रिलेटिव्ह रिस्क, ऑड्स रेशो आणि इन्सिडेंट रेशो. ओके, फॅटिलिटी म्हणजे काय, फॅटिलिटी प्रोपोर्शन ऑफ डेथ बद्दल आहे. प्रोपोर्शन ऑफ डेथ among diagnosed death. Okay, death among diagnosed cases. Okay, diagnosed cases मध्ये आपल्याला
प्रोपोर्शन बघायचं किती फर्टिलिटी रेट आहे, म्हणजे डेथ व्हायचे चान्सेस रेबीजमध्ये हे खूप आहे. ओके, फर्टिलिटी रेट. ओके, दुसरं काय रिलेटिव्ह रिस्क. हे काय एक्स बिटवीन, हे काय आहे रिलेटिव्ह. कशामध्ये रिलेटिव्ह आहे? असोसिएशन बिटवीन एक्सपोजर अँड डिसीज. ज्यावेळी एक्सपोजर होते आणि डिसीज याच्यामध्ये रिलेट करण्यासाठी हे यूज करतात. ओके, तिसरं काय आहे ओडो रिस्क. हे पण काय, हे पण मेजर ऑफ असोसिएशनच आहे. ओके, शेवटचं आहे इन्सिडेंट रेट. इन्सिडेंट रेट म्हणजे काय? डिसीज फ्रिक्वेन्सी. कळालं आपल्याला? डिसीज फ्रिक्वेन्सी काय विचारलेलं आहे? डिसीज फ्रिक्वेन्सी. उत्तर आपलं चौथा बरोबर आहे. ओके, हे एक फॉर्म्युला आहे कशाची? इन्सिडेंस रेटची. त्याच्यामध्ये काय असणार आहे? नंबर ऑफ न्यू केसेस. ओके, नंबर ऑफ न्यू केसेस आणि टोटल पर्सन टाइम ॲट रिस्क. ओके, कळाला डिसीज फ्रिक्वेन्सी कधी असते. ओके, फोर्थ. चला नेक्स्ट, द स्कोप ऑफ प्रॅक्टिस. 37 क्वेश्चन बघा. द स्कोप ऑफ प्रॅक्टिस मिड लेवल हेल्थ प्रोव्हायडर व्हेरीज बाय. ओके, मिड लेवल हेल्थ प्रोव्हायडरचं व्हेरीज बघायचं आहे. ओके, चला. जिओग्राफिक लोकेशन अँड हेल्थ केअर रेग्युलेशन. हो, हे महत्त्वाचं आहे. ओके, आणि एज अँड जेंडर ऑफ द पेशंट देअर सर्व. नाही, याच्यामध्ये नाही, थोडी ह्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकते. ओके, एज बघून असे हे नाही करायचं असते. ओके, चला. याच्यामध्ये एज असेल तर काय, म्हणजे जेंडर वेगळं असेल तर काय होऊ शकतं? क्लिनिकल इन्फ्लुएन्स अफेक्ट, हेल्थ केअर अफेक्ट होऊ शकते याच्यामध्ये. ओके, क्लिनिकल अफेक्ट. तिसरं काय? इयर ऑफ एक्सपिरियन्स इन द फील्ड असणार आहे का? फील्ड नाही, हे पण अफेक्ट कॉम्पिटन्सी. ओके, चौथा काय आहे? पर्सनल प्रिफरन्स अँड एरियाज ऑफ इंटरेस्ट. त्याच्यावरती द्यायचं असतंय का? नाही, हे कॅरियर पाथ आहे. ओके, नाही. कुठलं उत्तर बरोबर आहे आपलं? जिओग्राफिक लोकेशन आणि हेल्थ केअर रेग्युलेशन्स बघून त्यांना वेळेस करायचं असते. MPW म्हणतो बघ, MLHP. ओके, नेक्स्ट. त्यांना अबनॉर्मली हाय आर्म स्पॅन मेजरमेंट मे सजेस्ट. ओके, अबनॉर्मली हाय आर्म आहे. ओके, बघा कुठल्यामध्ये सजेस्ट करायचं? मार्फन सिंड्रोम, स्कोलियोसिस, ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी आणि हायपरथायरॉइडिझम. हायपरथायरॉइडिझममध्ये काय काय इफेक्ट होऊ शकते? मेटाबॉलिझम आणि वेट अफेक्ट होऊ शकते. कशात? हायपरथायरॉइडिझम मध्ये. ओके, आणि ग्रोथ हार्मोन डेफिशियन्सी असलं तर शॉर्ट स्टेचर पण होऊ शकते. ओके, स्कोलियोसिस हे काय आहे? हे स्पायनल कर्वेचर कंडिशन आहे. स्पायनल कर्वेचर कंडिशन. ओके, स्पायनल कर्वेचर कंडिशन कुठला राहिला आपला? मार्फन सिंड्रोम पहिला. ओके, हे काय आहे? अबनॉर्मली हाय आर्म स्पॅन. हाय आर्म स्पॅन म्हणजे ग्रेटर दॅन हाईट पेक्षा जास्त त्याचा हात असते. ओके, चला. त्याच्यामध्ये काय काय? लॉंग लिम्स असतो आणि फिंगर. ओके, खूप हाईट असणे. हा, आणि बघा कसं असणार आहे? एक डायग्राम काढू आपण. ओके, हे आहे पेशंट. मार्फन सिंड्रोमचे हात एवढी असणार, एवढी मोठी. ओके, हे झालं मार्फन सिंड्रोमचे. तर भेटले आपलं मार्फन सिंड्रोम. ओके,
इथे टिक करतो आपण सेंटर नेक्स्ट. Which of the following is the correct pathway of the visual information to reach the brain? म्हणजे व्हिज्युअल इन्फॉर्मेशन पासून ब्रेनला जाण्यासाठी कुठली पाथवे बरोबर आहे असं विचारलेलं आहे. ओके, रेटिनापासून सुरुवात होते. ओके ओके, एक मिनिट डायग्राम आणला असेल हे बघा. हे जर समजा हे एक ऑब्जेक्ट आहे, आपण बघायचं आहे कसं कसं होणार. हे ऑब्जेक्ट पासून कुठे येणार, रेटिनाला येणार आहे का रेटिना. ओके, रेटिनाला येणार, रेटिनापासून कुठे येणार, असंच ऑप्टिक नर्व मध्ये येणार. ओके, ऑप्टिक नर्वला येणार, ऑप्टिक नर्व मधनं ऑप्टिक चेझम पर्यंत येणार. असेच बघा, परत एकदा सांगतो. ऑब्जेक्टिव्ह इथे आहे, रेटिनाला आले, ऑप्टिक नर्वला आले आणि ऑप्टिक चेझम पर्यंत आले. त्याच्यानंतर थॅलमसला येणार. ओके, थॅलमसला आल्यानंतर शेवटला कुठं जाणार, प्रायमरी व्हिज्युअल कॉर्टेक्स म्हणजे शेवटला व्हिज्युअल कॉर्टेक्सला पोहोचणार. ओके, कळालं. चला उत्तर कुठलं आहे बघा. कुठनं सुरुवात झाली ते रेटिना. ओके, रेटिनापासून कुठे ऑप्टिक नर्व जाणार आहे ना. इथे ऑप्टिक चेझम नाही, उत्तर चुकलं. ऑप्टिक नर्व नाही, ऑप्टिक नर्व रेटिनापासून सुरू होणार. हां, कुठे रेटिनापासून ऑप्टिक नर्व. ओके, हे काय झालं, ऑप्टिक नर्व पासून ऑप्टिक चेझम राईट, आणि त्याच्यानंतर थॅलमस. ओके, त्याच्यानंतर व्हिज्युअल कॉर्टेक्स. ओके, हे झालं आपलं बरोबर उत्तर. ओके, डायग्राम मध्ये आहे बघा, परत एकदा बघा. रेटिनानंतर ऑप्टिक नर्व हे झालं, आणि ऑप्टिक चेझम. त्याच्यानंतर इकडे ऑप्टिक ट्रॅक मध्ये येणार, त्यानंतर थॅलमस मध्ये येणार, थॅलमस नंतर व्हिज्युअल कॉर्टेक्स मध्ये जाणार. ओके, कळालं. नेक्स्ट चला शेवटचा प्रश्न बघूया आजचे. इन प्रायमरी हेल्थ केअर द कॉन्सेप्ट ऑफ कंटिन्युटी ऑफ केअर रेफर्स टू. कंटिन्युटी म्हणजे काय, ऑनगोईंग किंवा कन्सिस्टंट अँड कोऑर्डिनेटेड relationship. Okay, relationship between patient and primary health care provider. Okay, त्याच्यामध्ये काय काय असणार ओके, ऑनगोईंग आणि कॉन्स्टंट आणि कोऑर्डिनेटेड असणार. ओके, बघा ऑप्शन काय काय म्हटलेलं आहे, कंटिन्युअस केअर. वा बघा, कंटिन्युअस केअर प्रोव्हाइडेड बाय द स्पेशलिस्ट इन द हॉस्पिटल मध्ये द्यायचं आहे. असणार आहे का उत्तर, नाही. हे फॅसिलिटी केअर आहे. ओके, हॉस्पिटल हे स्पेशलिटी केअर झालं. ओके, नाही. अनइंटरप्टेड असिस्ट टू इमर्जन्सी केअर, इमर्जन्सी मध्ये केअर आहे, हे पण इमर्जन्सी सर्व्हिस आहे, हे पण नाही. ओके, रेग्युलर फॉलो ऑफ विजिट्स अँड क्रोनिक डिसीज, आता म्हणल्यावर हे पण कंटिन्युटी असणार आहे. हे बघा, कंटिन्यूस आर प्रोव्हाइडेड द स्पेशलिटी इन हॉस्पिटलमध्ये कंटिन्यू केअर असणार आहे का, डिस्चार्ज झाल्यावर असणार नाही. ओके, इमर्जन्सी केअरमध्ये इमर्जन्सी असणार. ओके, फॉलोअप विजिटमध्ये पण गॅप पडू शकते. हे बघा, अ कोऑर्डिनेटेड ऑनगोइंग रिलेशनशिप बिटवीन पेशंट अँड हेल्थ केअर प्रोव्हायडर. ओके, हे झालं आपलं उत्तर. चला कुठली, कंटिन्युटी ऑफ द केअर. ओके, उत्तर आहे 4. ओके, 40 प्रश्न संपलेला आहे आणि आपलं DMEचे पहिल्या दिवसाचं सर्व 3 PYQ आपण बघितलेला आहे. ओके, चला थोडक्यात सांगू इच्छितो, आपल्याला 3 सेट संपलेला आहे, अजून 3 सेट राहिले आणि ह्याच्या नंतर DHSचा पण बघणार आहे. ते पण 3 पेपर झालेला आहे, म्हणजे 80x3 म्हणजे 240 क्वेश्चन, ते पण आपण PYQ मध्ये बघूया. MNO टीमला आपण सबस्क्राईब करा आणि तुमचे जे ओळखीचे मित्र किंवा मैत्रिणी असतात नर्सिंग रिलेटेड त्यांना पण हे व्हिडिओ शेअर करा. ओके, थँक्यू. चला.